सर. सर्वप्रथम सर्वप्रथम माझा सर प्रश्न असा आहे की अनेक लोकांना हा एक प्रश्न आहे की नेमकं शून्य ध्यान ही जी मेडिटेशनची जी पद्धती आहे ही नेमकी काय आहे. याच्याबद्दल सर तुम्ही मराठीमधून व्यवस्थित सांगू शकाल तर नेमकं काय आहे, काय सांगता येईल आपल्याला एखाद्या नवीन व्यक्तीने जर आज सेशन जॉईन केलं असेल तर. अच्छा, तर सगळ्यांना उत्सुकता असेलच की शून्य म्हणजे नेमकं काय. कारण शून्याची जर तुम्ही कल्पना चुकीची घेतली तर लोकांना त्याचे गैरसमज होऊ शकतो. एक इतिहासाची एक म्हणजे एक स्टोरी आहे, कहाणी आहे. काय म्हणतात त्याला, कहाणीच म्हणतात ना बरोबर मराठीमध्ये. सर, कहाणी शब्द बरोबर आहे. हा, गोष्ट आहे, कहाणी नाही, गोष्ट आहे. गोष्ट एक आहे. गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की आपल्या कुणाचा तरी वाद विवाद होत होता आणि एक जण शून्यावर विषय बोलत होता आणि दुसरा त्याच्यावर जो वाद करणारा होता तो शून्याच्या वेगळ्या बाजूनी त्याच्या विचारधारा होती आणि ह्याची शून्याची फक्त शून्याची विचारधारा होती. तर जेव्हा वाद विवाद करत असताना तो म्हटला तू कोण आहे, तो म्हटलं मी शून्य. म्हणजे शून्य म्हणजे काहीच नाही का, बोलला नाही. म्हणजे तू नाही आहे का, तो म्हटलं नाही. मग मला जर तूच नाहीये तर मला वाद करणाराच नाहीये, मग मी वाद जिंकलो. असं करून त्यांनी तो वाद जिंकला होता. म्हणून शून्य कल्पना जी आहे ही समजून घेण्याची खूप महत्वाची. नाहीतर ती चुकीची धारणा घेऊन आपण हे प्रॅक्टिस करायला गेलो किंवा प्रॅक्टिसच ट्राय केली सुद्धा नाही, प्रयत्न सुद्धा नाही केला तर काहीतरी आपल्या हातातून खूप मोलाचं आपल्या चुकू शकतं, हरवू शकतं आपल्याहून. तर शून्य म्हणजे काय, नेमकं काय करायचं हे कळायची गरज आहे. मग मी एक अच्छा हित आहे, शून्य म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. आता बघा, सोनं असतं ना, सोनं हे जमिनीच्या मातीमध्ये कुठंतरी लपलेलं असतं आणि जेव्हा सोनं काढणारा जेव्हा तो बघतो एवढ्या एका किलोमध्ये 1 मिलीग्रॅम त्याला सोनं मिळेल, तर ह्या सोन्याला काढायसाठी आपल्याला काहीतरी, जेव्हा ते मिळालं तर आपल्याला माहिती आहे या मातीमध्ये सोनं आहे, दिसत नाही. ती माती जेव्हा बघतो आपण त्याला थोडे थोडे चमकते पण सोनं दिसत नाही आणि त्या सोन्या अशा मातीचं आपण काय करू शकत सुद्धा नाही. मग आपण काय करतो, आपण त्याला शुद्ध करायला घेतो, त्याला धुतो, साफ करतो, त्याची प्रोसेस आहे. म्हणजे सोनं मातीमधून काढण्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस जर व्यवस्थित केली तर आपल्याला शेवटी काय मिळतं, 100%, 99.99 म्हणतात, 99.99% सोनं. पण माझं म्हणणं आहे की 100% सोनं सुद्धा त्या मातीमधून काढलं जातं. त्याला खूप माती लागते पण त्या खूप मातीमधून सुद्धा सोनं काढता येतं, जे सोन्याची माती असेल. तसंच जर विचार केला तर आपलं हे जे आहे, हे शरीर जे आहे, हे ह्याच्यामध्ये खूप घाण आहे आणि त्यामध्ये कुठेतरी एक हिरा लपलेला आहे. प्रत्येक जण एक हिरा आहे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे चमकण्यासारखी. जसं डॉक्टर लिमला समजलं, त्याला कळालं की मी असं गरीब राहून चालणार नाही. फक्त नोकरीने माझा परिवार, माझी बहिणी, माझ्या भावाचं शिक्षण हे सगळं मी पूर्ण करू शकणार नाही फक्त इंजिनिअरची नोकरी करून. मला काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी काहीतरी करावं म्हणून विचारधारा आणली आणि डीएक्सएनची स्थापना केली आणि डीएक्सएन एवढं मोठं झालं. पण त्याच्या मागं काय कारण होतं, असं कुणी सक्सेसफुल होत नाही. स्टीव्ह जॉब्स बघा, ऍपलचा कम्प्युटरचा, तो सुद्धा त्याचं स्टोरी आहे की त्याची सुद्धा गोष्ट आहे की तो भारतामध्ये आलता, नंतर तो जपानला गेलता, काहीतरी शिकला तो आणि तो तो सुद्धा शून्याच्या कॉन्सेप्टनीच येऊन ऍपल सारखी मोठी कंपनी त्यांनी उभी केली. म्हणजे कुठेतरी ही कल्पना जर तुम्हाला कळाली की शून्य हे जे आहे शुद्धीकरणाचं एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया जर आपल्याला कळाली तर आपल्याला शरीर, मन, आपले भावना, आपले जे सेन्सेशन, त्याला काय म्हणतात, संवेदना आणि आपल्या चित्त म्हणजे अवेअरनेस, जिथं म्हणजे अवेअरनेसला काय बोलणार, लक्ष केंद्रित करण्याची, हा, जागृती जागृती. हा, ती ती अवेअरनेस, या गोष्टी जेव्हा आपण करतो, हे सगळे आपले कुठेतरी बिघडले असतात. म्हणून आपलं खरा जो हिरा आहे तो चमकत नाही. मग तो कसा चमकायचा त्यासाठी विधी आहे. कारण प्रत्येक जण कुठंतरी काहीतरी त्रासमध्ये आहे, काहीतरी करतो, फेल होतो, त्याला काहीतरी करायचं ते मिळत नाही. मग कुणाचे तरी संबंधात प्रॉब्लेम, तो त्या टेन्शनमध्ये, कुणाचं शारीरिक टेन्शन, कुणाला मानसिक टेन्शन, कुणाला एकमेकांमधले जे संबंध आहेत त्यामध्ये टेन्शन, कुणाला काय नसेल तरी कुठून तरी नवीन टेन्शन घेऊन येतो आणि काहीतरी टेन्शन करतो, टेन्शन मध्ये जगतो. तर शुद्ध त्याचा खरा हिरा निघत नाही. मग आपल्याला काय करायचं, शून्य रोज प्रॅक्टिस करायसाठी आपल्याला शून्य काय हे ते नेमकं समजावं लागेल. म्हणून
जसं मी सांगतो एक गेम असतो, क्रिकेटचा गेम. ओके, क्रिकेटच्या गेम मध्ये काय नाही करायचं ते महत्वाचं असतं, काय काय नाहीये हे लोकांना सांगणं महत्वाचं असतं. कारण लोक जेव्हा गेम म्हटलं की लोकांना वाटतं की सगळे गेम्स सारखे असतात. नाही, व्हॉलीबॉल हे हाताने खेळला जातो, फुटबॉल हा पायाने खेळला जातो आणि त्याचे दोघांचे रूल्स वेगळे आहे आणि एकमेकांना आपण मिक्स नाही करत. मग तसंच शून्याचे काही आपल्याला रूल्स लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या ह्याच्यामध्ये कुठेही धर्माचे स्थापना आपण कधी कधी आयुष्यात शून्याच्या माध्यमातून कधी कुठलं मंदिर बांधणार नाही, मस्जिद नाही, गुरुद्वारा नाही, असे कुठलेही दैवस्थान बनवणार नाही. कारण ह्याच्यामध्ये देवाची कॉन्सेप्ट नाहीये. ते देव आपले आहेत, सगळ्यांचे जे देव आहेत ते त्यांच्याकडे असू शकतात, ते त्यांची आराधना करा, त्यांची पूजा करा, ते वेगळे. आपण जे करतोय ते आपल्या माइंडला प्युरिफाय करायसाठी, शरीराला प्युरिफाय करायसाठी, आपले फिलिंग्सला प्युरिफाय करायसाठी करतो. मग ह्याच्यामध्ये किती सिंपल आहे, 9 नोज डॉक्टरांनी काढले. 9 नाही. नाही का? बघा, लोक म्हणतात नाही, नाही कशाला म्हणायचं. पहिलं कुठलेही गेम करताना पहिले रूल सांगावे लागतात की हे नाही करायचे, हे नाही करायचे, हे नाही करायचे, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. मग लोकांना कळतं अच्छा हे नाही, मग काय करायचं ते तुम्ही सांगा. मग आपण लोकांना समजून सांगतो की हे हे करायचंय. मग आपल्या ह्याच्यामध्ये 9 नोज हे महत्वाचे. तर 9 नोज कुठले आहेत? आपण कुठलेही धार्मिक स्थान बनवणार नाही, दुसरं कुठलीही आपण मूर्ती पूजा किंवा हे ह्या ह्याच्यामध्ये करणार नाही, शून्यामध्ये करणार नाही. कुठल्याही आपल्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला मंत्र जाप, चॅन्टिंग हे मिळणार नाही. मनुष्य काय कुठल्या गोष्टीवर भरोसा करतो, तो देवावर करतो किंवा नाही करत, कुठल्या देवावर करतो आणि कुठल्या नाही करत, ह्याच्याशी सुद्धा आपलं काही संबंध नाही. त्याची त्याची काय म्हणतात बिलीफ असेल, त्याचा स्वतःचा फेथ असेल, त्याला आपण रिस्पेक्ट करतो. तो काय खातो, व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन, तो अंडे खातो की मासे खातो, ह्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाही ह्या शून्याच्या पिरियडमध्ये. मग तो कुठल्याही टाईपचे रिच्युअल करतो, दिवाळी साजरा करतो की बकरी ईद करतो, त्याचं सुद्धा आपल्या काही रिलेशनशिप नाही शून्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण काही शिकवत नाही, आपण ट्रेन करतो पण शिकवत नाही, शिक्षण देत नाही पण ट्रेनिंग नक्की देतो. दोघांमध्ये फरक मी तुम्हाला समजून सांगेल. कुणाला आपण वाचवणार नाही, स्वतःला वाचवावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला स्विमिंग शिकवेल पण पाण्यामध्ये तुम्ही पडला की तुम्ही स्वतःला वाचवायला लागेल, मी येणार नाही वाचवायला. तर हे जे आहे की मी वाचवण्यासाठी नाही, मी ट्रेनिंग देण्यासाठी आहे. ट्रेनिंग मिळाल्यानंतर स्वतःला तुम्ही स्वतः वाचवायचे. तसंच तुम्हाला काही मिळणार आहे का? काही नाही मिळणार. पण एक गोष्ट तुमच्यामध्ये नक्की येईल, एक स्किल येईल, ज्याच्या बेसिसवर तुम्ही काही पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. म्हणजे ह्याच्यामधून काय मिळणार नाही. जसं चाकू मी सांगतो, चाकूला धार काढल्यानंतर चाकू त्याला काही मिळालं नाही, पण त्याला धार मिळाली, त्या धारेने ते काम लवकर करू शकतं. तसंच शून्य प्रॅक्टिसमध्ये आपली जी फोकस आहे आणि धैर्य आणि सहनशक्ती एवढी सुधारते की आपण जे समाजामध्ये काम करायला जातो ते काम व्यवस्थितपणे करता येतं. तर हे 9 नोज लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला 5 शील म्हणजे चांगले गुणधर्म, ते सुद्धा नाही. बघा, 5 नाही. कुठले नाही? तुम्ही कुणालाही त्रास देऊ नये, कुठल्याही गोष्टीची जीवाला किंवा मनुष्याला तुम्ही नुकसान पोहोचवणार नाही, हे पहिली. दुसरं, जे आपल्याला दिलं नाहीये ते घ्यायचं नाही. जे दिलंय ते आपण नक्की घ्यायचं, पण जे दिलं नाही ते कुणाही घ्यायचं नाही. तिसरं म्हणजे कुणालाही, तुमच्या परिवार, तुमचे मित्र, तुमचे समाजमध्ये कुठलीही टाईपची अशांती करणारे कार्य करायचे नाही आणि सगळीकडं जितकं जमेल तेवढी शांतीचा प्रॅक्टिस करायची. नंतर चौथं आहे, कुठलेही भाषामध्ये खोटं बोलणं किंवा छोटी गोष्टीला मोठं करून बोलणं, ते काय करायचं नाही. भाषावर सुद्धा नियंत्रण पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा नशा नाही करायचा. नशा म्हणजे कुठल्याही बिलीफचा सुद्धा नशा नाही करायचा की मी सांगतो मीच भारी, आणि तसं काही नाही. सिंपल या 5 गोष्टी. आता जे मी सांगितले ते काय काय नाही करायचं, आपण नाही करणार, आणि काय काय नाही करायचं सांगितलं. मग नेमकं करायचं काय? तर शून्यामध्ये बेसिकली आहे की कुठंतरी एक चांगला ड्रेस, जसं किमोनो आहे, कंपल्सरी नाहीये, लोकांना वाटतं कंपल्सरी नाही, पण जेव्हा तुम्ही टीचर होणार तुम्ही नक्की घाला. पण हे जे आहे किमोनो, हे घालण्याने ते कम्फर्टेबल वाटतं म्हणून ते घालायचं. ह्यानी 2 फायदे, हे आपण घालतो आणि शिफ्टच्या माध्यमातून सर कपडे आपण घालायला हवे. येस, ते घातले कंपल्सरी नाहीये. पण प्रवीण, कुणीही तुम्हाला कंपल्सरी करू शकत नाही, हे घ्यायचंच घालायचंच. पण घातलं तर एक चांगली फिलिंग येते, एक मस्त फिलिंग येते. नाही, ऍक्च्युली रिअल आहे सर. मला असं सांगावंसं वाटतं याच्यामध्ये की ज्या वेळेला मी पण अभ्यास करतो ना सर, तर ध्यान करताना सेल्सरच कपडे असायला पाहिजेत. म्हणून डॉक्टरांनी सुद्धा शेतकऱ्यांचा विचार केला, फार्मरचा, गरीब लोकांचा विचार केला आणि हा आपल्यासाठी खूप चांगला उपक्रम स्टार्ट केला की तुम्ही किमोनो घातलात
तर ऑटोमॅटिकली एक फार्मर लोकांना सुद्धा डोनेशन जात आहे ना सर. येस, बरोबर आहे. आणि म्हणून म्हणून माझं म्हणणं काय आहे की ड्रेस, किमोनो किंवा हे इव्हन ह्याच्यापेक्षा आपण सगळ्यात एखाद्या महत्वाचं आहे. सेशनमध्ये सर जातो, एखाद्या इव्हेंटमध्ये जातो डॉक्टर, मग तिथं ब्लेझर का घालायचं म्हणून शिकवावं लागतं का? तसं आपली एक मेडिटेशनची पद्धती जर आपण तयार करतो, ध्यानाला जर आपण बसणार आहोत, तर आपण छान एका ड्रेस कोड मध्ये असेल तर ते कल्चर क्रिएट व्हायला लागेल आपल्यामध्ये, एक चांगली संस्कृती आणि एक डिसिप्लिन चांगला असेल. खरं आहे ना? येस, येस, येस. पण तरी मी का सांगतोय की माझा उद्देश किंवा डॉक्टरांचा उद्देश शून्य प्रॅक्टिसकडे जास्त आहे. बरं. आम्हाला लोकांनी बसून रिव्हर्स काउंटिंग करणं, मनाला शांत करण्याची जी गरज आहे. बघा कसं असतं, लोकांना कळतं की काय शून्य नेमकं काय. शून्य म्हणजे काही नाही. पाणी जे असतं ना, पाणी जेव्हा फुल हालतं तेव्हा त्यातलं आतलं काही दिसत नाही ना. एवढं हालतं ते सगळं टरबीट दिसतं. कधी बघितलं का जेव्हा झरण्याचं पाणी पडतं ते सगळं पांढरं पांढरं दिसतं, त्यातलं आत दिसत नाही. तेच पाणी बरोबर. जेव्हा तुम्ही ग्लासमध्ये घ्या, ते एकदम स्टील झालं की ते याच्यामधून आरपार दिसतं. तसंच आपलं मन आहे. आपलं मन जेव्हा एवढं वादविवादामध्ये, एवढ्या जीवनाच्या चक्रामध्ये फिरत असतं, तर आपल्याला काय करायचं, कसं करायचं तेच जमत नाही. तेव्हा कुठेतरी मनाला जेव्हा आपण ब्रेक देतो, एक शांती देतो, तेव्हा मन हे आपल्याला दाखवतं नेमकं काय करायचं आणि कसं करायचं, आणि ते स्वतः जाऊन करून येतं. म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होतं. तर शून्य म्हणजे हे, आणि हेच आपण करणार आहे या 3 दिवसाच्या कॅम्पमध्ये. अगदी सर, खूप छान वाटलं सर, आणि खूप सोप्या आणि अगदी सिंपल आणि थोडक्यात शॉर्ट मेसेज मध्ये तुम्ही सांगितलं. मला जे समजलं ते मी फक्त थोडंसं बोलतो आपल्या लोकांबरोबर, की आपण शून्य ध्यान करतो म्हणजे काय करतोय, आपण आपल्या मनाला एक विश्रांती देत आहोत. मनाला कुठेतरी आपल्याला विश्रांतीची पण गरज आहे. आपण एवढं उलझलो आहोत, आपण एवढ्या समस्यांमध्ये आहोत, नैराश्यामध्ये काही लोक असतात, जीवनाच्या, पारिवाराच्या, समाजाच्या, आर्थिक अनेक समस्यांमध्ये आपण असतो, आपण अनेक डिस्ट्रॅक्शन मध्ये पण असतो सर, बरोबर आहे की नाही? मग या सगळ्या विवंचनेतून फोकस होण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. इव्हन आपल्याला मनाला जर खरी शांती पाहिजे असेल, तर आपल्याला ह्या मेडिटेशनला, या ध्यान पद्धतीला जर आपण हे रेग्युलरली अप्लाय करायला सुरुवात केली, तर ऑटोमॅटिकली आपल्या आत्मशक्तीचा पण विकास होतोय. बरोबर आहे सर? तर बरोबर आहे. हे शून्य ध्यान, हा, तर ध्यान म्हणजे अक्षरशः आपल्या पुराण काळापासून आहे. अगदी म्हणजे तसं पाहिलं तर वर्षानुवर्ष आपल्या ऋषीमुनी काळांपासून ही ध्यान पद्धती आहे. फक्त आपल्या लोकांना ती समजली नाही का हो सर? किंवा आपण त्याला कल्चराइज, किंवा आपल्या आताही लोक काही करत असतील, पण तेवढं नाही झालं ना. नाही, जगातल्या जर आज जग बघितलं तर जगातली सगळ्यात मोठी देण जे भारताने दिली जगाला ते आहे ध्यान. तेच ध्यान जे आपण आता म्हणतोय, जे आपण शिकवतोय, त्या ध्यान जाऊन चायनामध्ये चॅन झालं, ते जपानमध्ये जाऊन झेन झालं, आणि आता परत डॉक्टर लिम घेऊन येतात आणि त्याला परत पुन्हा ध्यान ध्यान म्हणून केलं देतात आपण. आपल्याला. एक्झॅक्टली. ग्रेट. तर ही ही जी शक्ती आहे भारतामध्ये, जे आपले ऋषीमुनी होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा, जेव्हा जग अजून फक्त कुठेतरी शिकार करत होतं आणि जगण्याचे प्रयत्न करत होते की कसं तरी जगायचं जंगलामध्ये, आणि ते त्या काळामध्ये भारतामध्ये जे ऋषीमुनी होते त्यांनी एवढे पुढे गेलते की त्यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारायला सुरू केले स्वतःला, की मी कोण आणि मी कशासाठी आलोय. हा प्रश्न खूप मोठा होता, आणि तिथून जीवनाचा उद्देश कळत गेला. त्यामुळं लोक जे भारतामध्ये होती ते म्हणतात नशीब लागतं भारतामध्ये जन्म घ्यायला, आणि नशीब लागतं भारतामधली संस्कृती ओळखायला, आणि नशीब लागतं भारताची संस्कृती जपायला जपायला, आणि ती उपासायला. पाळायला. आणि हा, आता आता डीएक्सएन मुळे आपल्याला हे सगळं मिळतंय. कारण खरं. बघा, एका बाजूला धर्म आहे, राहू द्या धर्म, पण कुठंतरी जी संस्कृती होती, ती संस्कृतीमधून संस्कार येतात, आणि या संस्कारांमधून संसार बनतो. म्हणून कुठंतरी हे लिंक आहे. मग या संसारामध्ये जर तुम्ही फसला तर संसारामध्ये येणार आणि जाणार, आणि येणार आणि जाणार, या चक्कीमध्ये नेहमी राहणार. पण जर तुम्ही संसारामधून निघायचं असेल तर संस्कारांना बघायला लागेल, आणि संस्कार ही केव्हा बघता येईल तेव्हा तुम्हाला संस्कृती कळेल. आणि भारताची संस्कृती होती की या तुम्हाला संसाराच्या मुक्तीमधून काढण्याचा मार्ग दाखवलेला होता, आणि तो म्हणजे शून्य. शून्य जे आहे ते झिरो नाही. शून्य, झिरो म्हणजे इथून नंबर सुरू होतात. सगळं जिथून सुरू होतो तो शून्य, आणि ते तुम्ही आहात. तुमच्यापासून तुमचा परिवार सुरू होतो, तुमची मैत्री सुरू होते, तुमचे प्रॉस्पेरिटी सुरू होते, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे सगळं तुमच्याकडून सुरू होतं, दुसऱ्यांकडून येत नाही. म्हणून तुम्ही जे स्त्रोत आहात, जिथून सगळं काय येणार आहे, तुम्हाला जाग करण्याचा वेळ आलाय. आणि तो कसं जाग करायचं, मी अजून एक एक्झाम्पल देत होतो की कुणीतरी आज मला विचारलं
की कसं ओळखायचं की मला शून्य काम करतंय की नाही करतं, की फायदा कसा होतोय. तर खूप गोष्ट सिंपल आहे. सकाळी उठून जेव्हा रात्रीचे भांडे सकाळी घासायचे तेव्हा तुम्हाला कळेल. भांडे घासताना काही काही भांडे असतात ते थोडे तरी साबण लावले धुतले ते साफ होतात. काही असते त्याला जास्त घासावं लागतं. काही जे जळलेले असतात त्यांना जोरात घासावं लागतं. प्रत्येक भांड कुठल्या तरी संस्कारामधून गेलेलं आहे आणि त्याला जेव्हा घासतो आपण तेवढी मेहनत सुद्धा घ्यावी लागते. तसंच आपलं मन किती, जसं वयाच्या लास्ट मध्ये जेव्हा 70-80 मध्ये जेव्हा तुम्ही शून्य करणार तर ते खूप मेहनत करावी लागेल, तेव्हा कुठं ते परत नॉर्मलवर येईल. आणि जे नवीन मुलं असतात 10-15 वर्षाची, जशी डॉक्टरांनी सुरुवात केली, ते सोपं होतं. म्हणून समाधी अवस्था ही लहानपणी लवकर येते आणि वार्धक्यामध्ये वेळ लागते. पण लवकर सुरू केली तर समाधी अवस्था जी आपल्या शून्याची हाफ वे आहे, म्हणजे आपल्या जो सिस्टम आहे मेडिटेशनच्या, त्या मेडिटेशन ध्यान पद्धतीमध्ये हाफ वे म्हणजे तिथपर्यंत अर्ध्या रस्त्यावरून पोहोचण्याचा मार्ग जो आहे तो आपलं शून्य आहे, जे समाधीपर्यंत घेऊन जातो. आणि अशी खूप लोक, आता तर माझ्याकडे लिस्ट आहे लोक जे समाधीमध्ये असे जातात. तर ही जी प्रॅक्टिस आहे ही पॉवरफुल आहे, कारण ह्याच्यामध्ये बाकी काही नाही, फक्त शून्य आहे. आणि हे सगळ्यांना करता येतं, कारण ज्याला मोजता येतं त्याला ते करता येतं. ज्याला मोजता नाही सुद्धा येत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे. त्याला आम्ही माळा देतो. ज्याला ते सुद्धा जमत नाही माळा सुद्धा, त्याला आम्ही बोटा मोजायला सांगतो. म्हणजे नंबर, हे सगळं नंबरवर आहे. कारण हे जे मन आहे त्याला नंबर खूप आवडतात. आणि एकदा ती नंबरची सवय झाली ते तुमच्या बँक अकाउंटचे नंबर सुद्धा बदलू शकते. समजलं? मग प्रॉस्पेरिटी सुद्धा येते. अगदी खरं आहे. आणि याची आवश्यकता आहे, खरंच आवश्यकता आहे. आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक पेशेवार, प्रत्येक प्रोफेशनला, इव्हन शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते वयस्कर वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला, ज्याला शांत मन आवश्यक आहे त्याला गरजेचं आहे. ज्याला उत्तम एकाग्रता पाहिजे त्याला याची खरंच मनापासून गरज आहे. ज्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये माझा चांगला संवाद असायला पाहिजे. डॉक्टर, मी माझं एक्झाम्पल सांगतो. मी आता अगदी सिरियसली रोज सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत कंटिन्युअसली आता शून्याची प्रॅक्टिस करतोय लाईव्ह. तर मी माझा 5 दिवसाचा अनुभव, माझ्या शब्दांमध्ये, माझ्या संवादामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीचं पुढून रिॲक्शन आल्यानंतर त्याला रिप्लाय देण्यामध्ये खूप चांगलं परिवर्तन आलंय. इव्हन विचारांची शक्ती एवढी बदलली की आकलन शक्तीमध्ये एकदम स्पष्टता आली. म्हणजे इमिजिएटली एखाद्या व्यक्तीला आपण कसं सोल्युशन द्यायला पाहिजे. तर मी स्वतः अगदी स्वतःला इतकं म्हणजे फ्रेश महसूस करतोय. आणि मला माझ्या जीवनामध्ये जो बदल जाणवतोय ना, याच्यावरनं मला खात्री झाली आहे की जोपर्यंत आपण आपल्या मनालाच जोपर्यंत ध्यानामध्ये, म्हणजे आपण शून्यामध्ये घेऊन जात नाही, किंवा ज्याला आपण मेडिटेशन शब्द वापरतो ना, की जोपर्यंत श्वास मोजणे किंवा मन पूर्णपणे एम्प्टी करणे, खाली करणे, हे झाल्यानंतरच त्याच्यामध्ये चांगले विचार आणि प्रोग्रेसिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतील. डॉक्टर, ऍक्च्युली शून्य ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे लोकांनी? शून्य आता ध्यानमध्ये सिंपल नेमकं आपण, काय करायचं? आपण मला काय समजलं करतो, की श्वास मोजायला पाहिजे आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन मनाला आपल्याला जगापासून वेगळं करायला पाहिजे. पण नेमकं कसं करायचं सर हे? नाही, हे हे आपण जेव्हा आपण आपलं रिट्रीट किंवा कॅम्प हम्म, असेल तेव्हा सांगू. थोडक्यामध्ये सांगायचं तर आपण काय करतोय, ती भारताची एक प्रक्रिया आहे, त्याला म्हणतो ध्यानाची समता विपासना. हम्म, समता म्हणजे कुठली तरी गोष्टीला पहिलं स्थिर करायचं. स्थिर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली सगळी ट्रान्सपरन्सी येते, मग त्याच्यामधून बघता येतं. म्हणून हम्म, स्थिर करा. बघा, मी कॅमेरा घेऊन मग फोटो काढायला गेलो पण हालत गेला हात, तर फोटो चांगला येत नाही. पहिलं हात स्थिर करावा लागतो, नंतर फोटो काढला की चांगलं दिसतं. तसंच स्थिरता आणणं त्याला समता म्हणतो. त्यासाठी आपण काय करतो, उलटी मोजणी. जेव्हा हम्म, श्वास आत जातो आणि बाहेर येतो 9, आत जातो बाहेर येतो 8, असं मोजतो आपण. आपण घेत नाही श्वास. आपण फक्त श्वास जो आत जातो आणि बाहेर येतो तो बघतो. मग जेव्हा हे बघत 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 काय होतं की आपला जो श्वास आहे तो एकदम हळू आणि स्लो होत जातो. आणि ते झालं स्लो की मन जे हे स्वतःहून शांत होतं. आणि मग आपल्याला सगळं कळतं. मग आपल्याला समजतं, अरे इथं खाज आली, पण इथं तर हम्म, मच्छर नाहीये, मग खाज कशी येते. मग हम्म, तुम्ही खाजवणार नाही. हे माझं मन काहीतरी करतंय. मग पाठ दुखते, पण आता 2 मिनिटापूर्वी तर पाठ दुखत नाही, अचानक कसं कशी दुखायला लागली, काय लागलं तर नाही मला. हम्म, मग तुम्हाला ती कल्पना येते, मग तुम्ही ते सोडता. मग तुम्ही बघता की 2 मिनिटं ती दुखत होती पाठ, तुम्ही लक्ष त्याच्यावर नाही केलं आणि परत मोजणीवर गेलं, तर तिथलं परत मन जे होतं ते तिथलं सोडून दुसरीकडे दुखायला नाही सुरू करतं. मग कुठेतरी विचार येतात. तुम्ही सगळ्यांना सोडून फक्त लक्ष केंद्रित करता श्वास येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये. आणि जे काही येतं त्यांना बाहेर करता, साईडला साईडला साईडला. असं करता करता तुम्ही ट्रेन होता बघण्यासाठी
आणि फोकस करण्यासाठी. आणि हे दोन्ही गोष्ट जेव्हा जीवनामध्ये येतात, जेव्हा मी नेहमी सांगतो DXN मध्ये बिझनेस तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाता आणि DXNचा बिझनेस घेताना कुणीतरी काय बोललं, कुणीतरी काय म्हटलं, घेतलं नाही घेतलं, तर तुम्हाला कळतं कसं मॅनेज करायचं. कारण तुमचा फोकस जो असतो त्या माणसाला मदत करण्याचा फोकस असतो आणि ते मदत करण्याची जी भाषा असते ती सुद्धा ऑटोमॅटिकली चांगली होते. मग कुणी काय बोललं तर काय वाईट वाटत नाही आपल्याला, कुणी काही म्हटलं तर आपण त्यांना काही करत नाही. आपण आपला उद्देश जो आहे की त्या माणसाला हा चांगला प्रोडक्ट जो आहे, जो मला फायदेशीर झाला, मला तिथपर्यंत पोहोचायचंय, बस तेवढंच आपला जो उद्देश असतो तो आपण पूर्ण करतो शून्यामधून. अगदी अगदी खरं सर, खूप छान वाटलं सर. आणि रिअली आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जेवढे आज पहिल्यांदा जरी आले असाल तर आजपासून तुम्ही शून्याची प्रॅक्टिस आणि शून्य ध्यान समजून घ्यायला पहिल्यांदा सुरुवात करा. पहिला स्टेप आहे तुम्हाला समजून घेणे. आणि आता त्याकरता आपण 3, 4 आणि 5 हा 3 दिवसाचा रिट्रीट प्रोग्राम जो करणार आहोत, या ठिकाणी तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून दिली जाईल. सकाळी एक सेशन आणि संध्याकाळी एक सेशन, असे टोटल 12 सेशन, सॉरी 6 सेशन सकाळी आणि संध्याकाळी, टोटल 6 सेशन तुमचे होतील. याची आवश्यकता आज प्रत्येक व्यक्तीला आहे. कामाच्या ठिकाणी आज तणावाचा जो स्तर प्रचंड वाढला, म्हणजे प्रत्येक व्यक्ती, म्हणजे कामाच्याच नाही, जॉबमध्ये असाल, व्यवसायामध्ये असाल, किंवा इव्हन आपण एखाद्या आपल्या बिझनेस बद्दल पाहतो, तर तणावाचा जो स्तर प्रचंड वाढलाय. या तणावाच्या स्तरामध्ये आपल्याला जर एक आपल्या वर्क लाईफमध्ये जे डिस्ट्रॅक्शन्स येतात याच्यातून सुद्धा हे ध्यान आपल्याला मदत करतं, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कामाच्या करण्याच्या पद्धतीमध्ये एक चांगला प्रोग्रेसिव्ह आणि फोकस करण्यासाठी विचार करतो. दुसरी गोष्ट, ध्यानामुळे नातेसंबंधामध्ये सुद्धा सर बदल निर्माण होतो ना. म्हणजे आपले घरातले पारिवारिक, पुढचा व्यक्ती रागवला, चिडला तरी आपल्याला त्याचं एक, मला खूप चांगलं वाटलंय की आपण आपल्या अनेक प्रवृत्तींवरती कंट्रोल करायला शिकतो. बरोबर आहे सर, है ना? येस. हा. अजून एक ज्याला हा की म्हणजे असं आज एखाद्याने आपल्याला शिवी दिली किंवा रागवला, चिडला, तरी सुद्धा आपल्याला त्याचा इमिजिएटली राग नाही येणार, आपण शून्य होणार, राईट ना. म्हणजे आपल्याला ती मनाला थोडंसं नियंत्रित करण्याची सवय लागून जाते. आणि मला वाटतं ही सवय ना खूप पुढे प्रोग्रेस करू शकते, खूप प्रगतीच्या स्थानावर घेऊन जाऊ शकते. तुम्ही मला सकाळी बोलता बोलता म्हटलं होतं ना की मन आहे ना, हे माणसाला बाईक वरती पण बसवू शकतं आणि तेच मन माणसाला मर्सिडीज बेंज मध्ये किंवा ऑडी मध्ये पण घेऊन जाऊ शकते. पण त्या मनाचा उपचारच नाही केला तर मात्र तेच मन माणसाला आयुष्यभर त्या लाटांमध्ये अडकून ठेवू शकतं. सामुद्रिकच्या ज्या लाटा येतात ना, जशा विचारांच्या लाटा, तर ते कधी पुढे सरकणारच नाही. तर खऱ्याच काल अर्थाने मला खूप समाधान काल वाटत काल तुम्ही. प्रवीण, हम्म. काल मी असं बाहेर गेलतो तर कुठला तरी 23-24 वर्षाचा मुलगा असेल, हम्म. भगवे कपडे घातलेले, हा, आणि झोली बिली घेऊन पैसे मागायला आला. म्हटलं दान द्या, दान, पैसे द्या, पैसे. म्हटलं का रे असं का करतो? म्हटलं नाही, ती आमची परंपरा आहे मागण्याची. म्हटलं, म्हणून म्हटलं जगातला सगळ्यात मोठा मागणारा कोण होता, ज्यांनी घरात घरात जाऊन मागितलं? तो म्हटलं माहित नाही. मी म्हणलं मी सांगतो, माहितीये. मग त्याचं नाव होतं बुद्ध. पण त्यांनी अशी परिस्थिती नव्हती केली. तो राजासारखा होता आणि तो राजासारखाच राहिला. तुझ्यासारखा जर मी असलो असतो, जर माझी परंपरा अशी असती, तर मी कुठल्या तरी झाडाखाली बसलो असतो आणि फक्त ध्यान दिलं असतं, तरी लोकांनी माझ्याकडे पैसे देऊन गेले असते. म्हणलं तू एवढी मेहनत करतो, तू सांगतोय, पण तू बाबा नाहीये, तू ढोंगी आहे. मग त्याला ते कळालं. मी म्हणलं तुला मी ट्रिप सांगतो, तू आजच्या डेट पासून लखपती होऊ शकतो. एक कुठलं तरी झाड बघ, त्या झाडाखाली फक्त एकच महिना न हालता तिथं बस आणि बघ तुझ्या आयुष्य कसं बदलतं. तो असा पळाला, ती इथं परत नाही थांबला. खरंच आहे ते. आपल्या देशामध्ये अजूनही धैर्य, सामर्थ्य आणि सहनशीलतेला खूप मान दिला जातो. जे ऋषीमुनी करायचे, ऋषीमुनी ऍक्च्युली जे करायचे, दाखवायचे की या शरीराला जर धैर्य पाहिजे तर सहनशीलताचा आधार घ्यावा लागणार. आणि सहन काय करायचं, छोटे छोटे गोष्टी जर सहन करता आल्या तर हे शरीर जे आहे ते अजून चांगलं दड होतं आणि स्ट्रॉंग होतं. आणि ज्याला धैर्य आहे त्या जीवनाच्या ह्या दुःखामधून कधीही आपल्या स्वतःला पार करू शकतो. धैर्यच नाही, आता मनुष्य घाबरतो. प्रत्येक अँक्झायटी जी आहे, कोविडमध्ये बघा अँक्झायटी वाढली आहे, काही नाही तरी मनुष्य घाबरतो. धैर्य कुठेतरी गेलंय. आणि धैर्य कुणाचं जातं, ज्याच्याकडं नॉलेजच नाहीये त्याचं धैर्य गेलं. तो दुसऱ्यावर अवलंबून असतो. तुम्ही कधीही बघा, काहीतरी असेल असं, तुम्ही चालत असाल, उंच असेल तर मनुष्य बघतो आणि बाजूवाल्याला पकडतो, बाजूवाला त्याला पकडतो, एकमेकांना पकडतात, घाबरतात. प्रत्येक मनुष्य घाबरतो. त्या भीतीपासून मुक्ती पाहिजे असेल, कारण मृत्यूची भीती तर अजून जास्त आहे. फक्त रिपोर्ट पाहिजे, डॉक्टरांनी लिहिला कॅन्सर आहे, मग तिथून जे आयुष्य बर्बाद होतं ते संपलं की मरायच्या अगोदरच पासून मरणायला सुरू होतो.
मग तिथं जो आहे धैर्य, धैर्य कशाला म्हणणार? जरी डॉक्टरने लिहिलं कॅन्सर आहे तरी हसत, अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम, किती आहे, काय आहे, ओके ओके, नो प्रॉब्लेम. अशी जी धैर्य शक्ती आहे ना, ती कुठेतरी चुकली आहे. आणि शून्यामधून ती धैर्य शक्ती येते, शक्ती जागृत होते. 100% येते. डॉक्टर, हा प्रश्न मला विचारायला आवडेल की जर आपण रोज ध्यान पद्धतीचं जर आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, प्रगती तर ऑटोमॅटिक होईल समजणारच नाही, हे तर तुम्ही मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. परंतु एक अजून एक गोष्ट माझ्या मनात येते की त्याचा स्वास्थ्याशी कसा संबंध येतो, आपल्या आरोग्याला कसा काय त्याचा फायदा होऊ शकतो? अरे, हे जे शरीर आहे ना, हे कठपुतली आहे, म्हणजे आपण नाही कठपुतली म्हणतो ते, धाग्याने सगळे हालतात. हे मन ह्या शरीराला हलवतं. जे मन मी विचार केला या बाजूला बघायचं, त्या बाजूला बघणार, या बाजूला मी ह्या बाजूचा विचार करतो तिथं नाही बघू शकत, असं होत नाही. जे मन करणार तेच हे शरीर करणार. कधी एक स्टोरी आहे. बुद्ध कुठेतरी शिक्षणासाठी गेलते, कुठेतरी म्हणजे लेक्चरसाठी, आणि तिथला राजा खूप उत्सुक होता. तो एक्साइटेड होता की आता बुद्ध एवढं सांगणार आहे, आपण ऐकणार मजेने. मग तो जेव्हा बुद्ध शिकवत होते तेव्हा हा आपला अंगठा पायाचा हलवत होता एक्साइटमेंटमुळे. बुद्ध त्याच्याकडे बघायचे. मग तो असं म्हणायचा, का सगळे शांत का झाले? मग तो आपला अंगठा मग थांबायचा, हलायचा. मग बुद्ध परत शिकवायला सुरू करायचे. मग परत हा एक्साइटेड व्हायचा, परत अंगठा हलवायचा. मग परत बुद्ध परत शांत व्हायचे. मग परत हा बघायचा, इथे राजा होता, अचानक काय होतं, मी काय करतोय? मग परत तो चालू व्हायचा, बुद्ध थांबायचा, पायाचे अंगठे हलवायचा, मग बुद्ध परत शिकवायला सुरू करायचं. नंतर काय झालं, यावेळेस हलवायला लागला तर परत हा बुद्धाला विचारलं, कशासाठी तुम्ही थांबता? तर बुद्ध म्हणतात, अरे मी तुला बोलतो काहीतरी, तू पायाचे अंगठे का हलवतो? ते म्हणलं, मी नाही हलवत, ते स्वतः हलतात. म्हणलं, ही काय परिस्थिती? तुझा अंगठा आणि तुलाच माहित नाही तो हलतोय. मग तुझ्या हातात जर तलवार असेल, ज्या दिवशी तुलाच कळालं नाही ती तलवार कुणाला मारणार, कशी मारणार, मग कसं चालणार? म्हणून मी थांबतो. कारण मी जेव्हा थांबतो तर तुझा पाय थांबतो, तुझं लक्ष त्याच्याकडे जातं. तर अशीच आहे, आपल्या ह्या आयुष्यामध्ये कुठेतरी थांबावं लागेल. आणि हे शून्य जे आहे हे थांबून आपल्याला दाखवतं की काय करतोय आपण, कसं करतोय, व्यवस्थित आहे की नाही हे. आणि हा प्रश्न जो मिळतो आपल्याला विचारायचा टाइम, तो प्रॅक्टिस मधून मिळतो, असं नाही मिळत. अगदी खरंय, असं बिलकुल मिळत नाही. अगदी खरंय सर. म्हणजे खरंच आहे. आणि मला एवढं तरी समजलं, आणि आता जेवढे आपले व्ह्युअर्स आणि दर्शक आता हा प्रोग्राम पाहत आहेत, त्यांना किमान आज एवढं तरी क्लिअर व्हायला पाहिजे आणि झालं असेल आतापर्यंत, की शून्याची जी प्रॅक्टिस किंवा ध्यान ही जी पद्धत आहे ही आपण का करायला पाहिजे. नवीन असाल तर बऱ्याचशा लोकांना मला सांगायचं की यामुळे दोन गोष्टींचा विकास होणार आहे. पहिलं म्हणजे आपल्या जीवनात एक परिपूर्ण जीवन जर आपल्याला करायचं असेल, जसं आपण म्हणतो हेल्थ, म्हणजे आपल्याला काय करतो आपण, हेल्थनी DXN प्रोडक्ट खाल्ले की हेल्थ मिळते. आपण DXN मध्ये काम करतो, वेल्थ मिळते, पण हॅपीनेस कुठे आहे? मग खरी शांती आणि समाधान कुठे आहे? तर ते आपल्याला ह्या ध्यान प्रॅक्टिस बरोबर आपल्याला ध्यानामुळे आपल्याला ते मिळू शकतं. आणि डॉक्टर, आपण अजून एक गोष्ट जी आपण या रिट्रीटमध्ये यावेळेला इंट्रोड्यूस करणार आहोत, की शून्य डाएट, जे आपण, मला वाटतं पहिल्यांदाच आपण या या गोष्टीवरती येतोय की डाएट हा पार्ट काय आहे, आणि त्याचा शून्य डाएट आणि रिट्रीटमध्ये आपण त्याचा विचार का करत आहोत. आणि शून्य फूड, ज्याला आपण म्हणतो की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी घेऊन पण येणार आहात ऍज अ शून्य फूड म्हणून, तर तो त्याचं रिझन काय आणि ते काय असेल, त्याची कल्पना काय आहे? हा, तर ह्याच्या माग रिझन असं आहे की मन जे असतं ते इंद्रियांच्या अधीन असतं. पण ते इंद्रियांच्या अधीन असतं, पण मन त्या इंद्रियांना पूर्ण काबू करतो. म्हणून जे मनाला वाटतं तशी इंद्रिय करायला लागतात. म्हणून ही जी जीभ आहे ही सगळ्यात मोठी, त्याला चवळीची सवय झाली असते. त्याला आपण चटकदार खातोय म्हणून त्याची सवय घेते. म्हणून आपण जेव्हा, आणि डोळ्याला वेगवेगळ्या गोष्टीची बघण्याची, कानाला वेगवेगळ्या गाणे ऐकण्याची, हे ऐकचे शब्द ऐकण्याची, सगळ्या इंद्रियांना विषय पाहिजे. जेव्हा आपण शून्य ध्यान मध्ये जातो, आपण डोळ्यांना तर डेफिनेटली करतो, कानामध्ये आपण भजन कीर्तन काही करत नाही, शरीराला आपण लॉक करून ठेवतो सगळं. पण जिभेला सुद्धा आपल्याला कुठेतरी आवाज द्यावा लागेल, कारण जीभ सुद्धा एक सेन्स ऑर्गन आहे. ओके, तर या इंद्रियाला आवाज देण्यासाठी आपल्याला शून्य फूड म्हणजे काय नाही, सिंपल फूड, ज्याच्यामध्ये टेस्ट तुम्ही टाकणार नाही, कुठल्याही टेस्ट टाकणार नाही, ज्या वस्तूची आहे तीच टेस्ट असणार. म्हणून आम्ही काय करायचो, आम्ही ज्वार आहे किंवा तांदूळ ते एक मुठभर घ्यायचो, कुकरमध्ये किंवा गॅसवर ते उकळायचो आणि त्याची कंजी बनवायचो, आणि ती कंजी आमची डाएट असायची. पण त्याचा टेस्ट, पहिल्यांदा ज्वार कसं टेस्ट करतो किंवा पहिल्यांदा राईसचा खरा टेस्ट काय, बिकॉज त्यामध्ये काहीच नाहीये, शून्य आहे.
आणि ते आम्ही तेच आहार असायचा आमचा. आणि त्याच्या बाजूला आम्ही पापड किंवा थोडंसं लोणचं जिभेला ते दाखवण्यासाठी, अरे हे अजून आहे, म्हणजे ह्याची टेस्ट अशी आणि त्याची टेस्ट तशी आहे, म्हणून असे आम्ही प्रोडक्ट काढायचो. हे शून्यासाठी, शून्य मेडिटेशन मध्ये आमच्या रिट्रीट मध्ये 3 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये आम्ही हे लोकांना द्यायचो 3 दिवस. मग मला असं वाटलं की आपण जेव्हा हे प्रोग्राम करणार आहोत, आपण सगळे घरात आहोत, आपण सुद्धा हे घरात करू शकतो आणि एकत्र येऊन करू, म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू कळेल. तुम्हाला कल्पनाच नाहीये की कितीतरी म्हणजे सटल, म्हणजे छोटे छोटे असे संवेदनशील स्वाद आहेत जे जिभेला बिलकुल कळत नाही. ते जेव्हा आपण ध्यानमध्ये असतो तेव्हाच करतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ध्यान करतो तेव्हा आतड्यांना सुद्धा आराम द्यायला पाहिजे. आपल्या शरीराच्या जेव्हा 3 दिवस असतो त्या 3 दिवसामध्ये शरीराचे सगळे मेजर ऑर्गन हे आराम करतात. हे खरं फास्टिंग आहे. आपण उपवास नाही करत. आपण काय करतोय, आपण शरीराची जी बेसिक गरज आहे एनर्जीची तेवढी त्या पूर्ण करतो, बाकी शरीराला आराम करायला देतो बेसिक फूडमुळे. आणि त्यामुळे काय होतं, शरीर जेव्हा मशीन स्लो डाऊन होते, शरीरामध्ये एनर्जी खूप येते आणि एनर्जी मिळाल्यानंतर 3 दिवसानंतर त्याच मनुष्यामध्ये बघा एनर्जी अशी डबल असते, एकदम जबरदस्त. तर या 3 पिरियड मध्ये शरीराची अग्नी एवढी वर्धन होते की सगळे धात्वाग्नी जे आहेत ते सुद्धा प्रज्वलित होतात. जितके शरीरामध्ये दोष आहेत, कुपित झालेले दोष, ज्याला आम्ही कधी कधी म्हणतो, ते जे अपाचित आहार रस असतात, ते सगळे पचले जातात आणि शरीर हे शुद्धतेकडे जातं. म्हणजे हे लंघनाची एक प्रक्रिया आहे. तुम्ही विचार करू शकता की आपण जे करतोय त्यांनी लंघन जे प्रक्रिया आहे, हे लंघनाची आयुर्वेदाचेच एक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये टाकलाय. आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी केले. काही लोक व्हेजिटेरियन असतात, काही नॉन व्हेजिटेरियन. मग त्यामध्ये सुद्धा ह्या पिरियड मध्ये सगळ्यात चांगलं न्यूट्रिशन मिळावं म्हणून आपले डीएक्सिन सप्लिमेंट आहेत. पण आहारामध्ये सुद्धा असे गोष्टी केल्या, जसे स्पेशली आपण केलेला सॉल्टेड एग, अंड्यावर आम्ही मीठ लावून आणि हे लावून ते करून एक स्पेशल प्रोसेसनी मातीचे तत्व आहेत ते अंड्याच्या आत टाकले तडफडामधून. कॅल्शियम, या ते कॅल्शियमचा जो कारण आपण काय करतो, आपण अंडा घेतो, आपण उकळतो आणि खातो, पण ती टर्फल ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम ते कुठे जाते, कचऱ्यात. डॉक्टर लिमची कल्पना होती, नाही नाही नाही, या अंड्यावरची टर्फलातली जी कॅल्शियम आहे ते आत पाठव आणि एकट्याला नको पाठवू. त्याच्यावर ना मातीमधले तत्व असतात, आयर्न, नंतर फॉस्फरस, हे जे आपल्याला शरीराला, सोडियम, हे सगळे त्यात सुद्धा पाठव. ते कसे पाठवायचे, त्याच्यावर लेअर लावायचं आणि त्याच्यामधून आत जातात. 10 ते 15 दिवस लागतात अंड्यातले तत्वांना जे बाहेरचे आत जायला. मग जेव्हा तुम्ही ते अंड घेता आणि तुम्ही ते कट करता स्टीम करून आणि ते खाता, तुम्हाला ते खारट लागतं आणि ती गॅरंटी आहे की जे बाहेर होतं ते आत गेलं. आणि टर्फल जी असते त्याला छिद्र दिसतात. तू खाल्लेलं आहे कसं, तुला सुद्धा माहिती आहे टेस्ट कसा आहे. तोच अनुभव आता शेअर करणार होतो. ऍक्च्युली आय एम शॉक सर, म्हणजे मला खूप सरप्राईज, मला धक्का बसला त्या दिवशी की मी पूर्वी ज्यावेळी अंड, म्हणजे मी ज्यावेळी खायचो बॉईल एग्स, म्हणजे अंड आपण शिजवल्यानंतर कट करणे आणि नंतर त्याला हलकंसं मीठ लावणे. विदाऊट मीठ कधीच खाल्लं नाही सर मी अंड आजपर्यंत. मला आवडतं मीठ लावून खायला. पण ज्यावेळी मी तुमच्याकडे आलो आणि मी ते पहिल्यांदा आतमध्ये जिथं आपला ज्या ठिकाणी झेन आयु आहे आणि तिथं तुम्ही रिसर्च सेंटर केलंय प्रोडक्टसाठी, शून्य फूड, आणि त्या ठिकाणी ते पूर्णपणे पाहिलं तर ते मातीचा लेअर पाहिला अगोदर. मग तिथं काय आहे नेमकं, म्हणजे अशी क्युरियोसिटी निर्माण झाली. पण ज्यावेळी तुम्ही मला ती डिश खायला दिलीत आणि ते समजलं की हे फक्त शिजवलेलं अंड आहे, आणि मग ते मीठ कसं काय आलं आतमध्ये, खारट कसं काय लागतंय, आणि मी खरंच सरप्राईज झालो की मग आतमध्ये मीठ ज्या टर्फलला तोडून आतमध्ये कसं काय गेलं. आणि तुम्ही मला जे वाक्य सांगितलं ना की जर मीठ आतमध्ये गेलं तर ते कॅल्शियमला घेऊन गेलं, त्याच्या आजूबाजूचे मिनरल्स आहेत, त्याच्या बाजूचे न्यूट्रिशन्स आहेत. म्हणजे माझ्या अंदाजाने त्या एक अंड्यामध्ये 10 अंड्याची शक्ती निर्माण झाली. आणि शिवाय ते हेल्दी विथ न्यूट्रिशियस एक चांगलं एग्स तयार झालं आणि त्याची पॉवर मला वाटतं 10 गुणा वाढली. पण डॉक्टर, आपण या रिट्रीट मध्ये हे खायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? येस येस येस. शरीराला प्रोटीनची गरज लागते, कार्बोहायड्रेटची गरज लागते, या बेसिक तत्वांची गरज लागतेच लागते. म्हणून या पिरियड मध्ये जेव्हा आपण रिट्रीट करणार आहोत तर पहिल्या दिवशी आपण पूर्ण चार्ट सांगणार आहोत, काय करायचं, कसं करायचं, कसं ते फॉलो करायचं. या 3 दिवसामध्ये तुम्ही जे लोक हजारो लाखो रुपये भरून रिट्रीट करून येतात ते स्वतः तुम्ही घरात करू शकता, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. आणि 3 दिवसाच्या कॅम्प नंतर तुम्ही रेड बेल्ट तर होणारच सर्टिफाईड, पण तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता, दुसऱ्यांना सुद्धा शिकवू शकता. एवढी कॅपॅसिटी आहे, एवढं सिम्पल आहे ते. येस येस. मग मला खूप म्हणजे हा एक प्रश्न विचारायचा आहे की नेमकं तर रेड बेल्ट सर्टिफिकेट हे काय आहे, आणि ते रेड बेल्ट सर्टिफिकेट घेतल्यानंतर पुढे काय प्रवास असणार आहे?
रेड बेल्ट सर्टिफिकेट पहिलं काय आहे आणि रेड बेल्ट नंतर काहीतरी ऑरेंज तुम्ही म्हटलं तर नेमकं काय, कसा कन्सेप्ट आहे? आता बघ, कुठल्याही शाळेमध्ये गेला, कुठल्याही शाळेमध्ये पहिला तुम्ही प्री प्रायमरी म्हणजे लोअर केजी किंवा ह्याच्यामध्ये टाकता, नंतर ते पुढे पुढे जातो, पहिली दुसरी तिसरी क्लास जाते. शाळा तीच असते, रोज बस तिथंच येऊन सोडते गेटवर, तिथून आत जातो. फक्त बरोबर. क्लासरूम चेंज होतात, कारण प्रत्येक वेळेस त्याची एक लेवल पूर्ण होते, दुसरी लेवल सुरू होते, दुसरी तिसरी लेवल सुरू, असं वाढत वाढत जातं. शून्यामध्ये सुद्धा असं आहे, आपण रोज तेच करणार आहोत, रोज मेडिटेशन करणार, पण त्याच कार्य करता करता लेवल चेंज होणार आहे. आणि ती कशी? अशी, आता जेव्हा तुम्ही पहिल्या स्टेप करणार आहे, जेव्हा शून्य समजणार आहे, तेव्हा तुम्हाला कळालं की अशी प्रॅक्टिस करायची, तेव्हा तुम्ही रेड बेल्ट सर्टिफाईड झाला. ह्यानंतर जेव्हा तुम्ही शिकवता दुसऱ्यांना, जसं आता तू प्लॅन करतोय की रिट्रीट करणार आहे, म्हणजे आता प्रवीण साळुंके रिट्रीट प्लॅन करतोय, मग त्याच्यामध्ये हजारो लोक येणार आणि तो शिकवणार, ते रेड बेल्ट सर्टिफाईड होणार. मग तू ऑटोमॅटिकली त्याच्या वरचा जो आहे ऑरेंज बेल्ट किंवा अच्छा, येलो जे बेल्ट मार्गदर्शन पुढे करणार त्यांना ऑरेंज बेल्ट मिळणार पुढे. हा, मग असं करत करत असं लेवल असणार आहे. मग आता कसं आहे, पहिलीमध्ये आल्यानंतर आपण 10वीचा विषय आता बोलू नये, कुठले सब्जेक्ट असणार, पण एक सांगतो मी की शाळा आहे, प्रत्येक लेवलमध्ये वाढत वाढत जाता जाता पुढपर्यंत शेवटपर्यंत जे आपलं, आता तुम्ही बघा इंद्रधनुष्याचे कलरनी जातोय आपण, पहिलं लाल, नंतर ऑरेंज, नंतर येल्लो, नंतर ग्रीन, असं करत करत वरपर्यंत जातो निळापर्यंत, नित्य डायरेक्ट पांढरा व्हाईट कलर, त्याला आम्ही झेन मास्टर म्हणतो. तर ही जी ध्यान ध्यान जे मास्टर होते आपले भारतातले, जे चायनाला जायचे, ते परत आपण निर्माण करणार आहोत भारतामध्ये स्वतःचे. आपले आपले ओरिजिनल ध्यान गुरु जे होते ते आपल्या शून्याच्या माध्यमातून सुरू होणार. क्या बात आहे सर. खरंच आहे, म्हणजे आज खूप खऱ्या अर्थाने आणि क्लिअरली मला समजलं की आपण ध्यान का करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे ते आपण रिट्रीट मध्ये शिकूया. त्यानंतर आज तुम्ही डाएट बद्दल पण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की आपण नेमकं त्या 3 दिवसाचे जे रिट्रीट असेल तो थोडासा डाएट पण शिकून घ्या, त्याचा आपल्या आरोग्याशी खूप मोठा संलग्न संबंध आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पुढे जाऊन रेड बेल्ट सर्टिफिकेट केल्यानंतर सुद्धा आपण एक आपली कमोडिटी आणि आपला एक परिवार पण तयार करू शकतो. आणि डॉक्टर खरंच आहे, मी थोडासा पाहिलं ह्या गोष्टीवरती की यामुळे सुद्धा लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. नक्की बदलणार ना प्रवीण. आता जेव्हा आपण विचार करा, जेव्हा तुम्ही ते अंड खाणार आहात आपल्या रिट्रीटसाठी, आपण उपवासामध्ये रताळ खातो, आपण उपवासामध्ये खिचडी खातो, खिचडीमध्ये तर काहीच नसतं, टॅपियोकामध्ये काही नसतं, खिचडीमध्ये झिरो असतं, बटाटा फक्त उकळून खातो, त्याची बनवून मस्त टेस्टी करून उपवास करतो. पण खरंच जर तुम्हाला लंघन करायचं असेल तर ही चिकित्सा आहे, जी चिकित्सा जी पद्धती आहे लंघनाची, ती आपण इंट्रोड्यूस करतो रिट्रीटमध्ये. आपण जे आता दोन आपल्या इथं सिफ आपली एक छोटीशी फॅक्टरी म्हणता येईल तशी आपण बनवली आहे. आपण अंडे फर्मेंट करतो, हे आता 30 रुपयाला एक अंड म्हणून आपण देतोय, ते लवकरच एक प्रोडक्ट म्हणून येणार आहे. तर आता सध्या या कॅम्पसाठी आपण देणार आहोत. ते अंडे आपण विकत घेऊ शकता. जर तुम्हाला रिट्रीटमध्ये स्वतःला ते 3 दिवस हेल्थ पाहिजे, कॅल्शियम सप्लिमेंट पाहिजे, तुम्ही घेऊ शकता, नॉन व्हेज वाले. आणि व्हेजिटेरियन वाल्यांसाठी आमचा प्लॅन होता, पण ते ऊन निघालं नाही, तर आम्ही एक जो मुळा असतो, मुळाची आपण एक पिकल बनवतो, ते सुकवून ड्राय, ते आपण देतो. ते मिठासारखं काम करतं. नाहीये म्हणून काही प्रॉब्लेम नाही, आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे लोणचं असतं, ते वापरू शकता. आणि आपण काय करत होतो, जे ज्वार आहे त्याच्या लाह्या बनवतो आपण, आणि त्या लाह्या आपण देतो, ते पाण्यामध्ये टाकून, जसं इन्स्टंट आपण कॉफी पितो तशी ती इन्स्टंट कंजी बनते, ते घेता येतं. किंवा आपल्या घरामध्ये ते तांदूळ असेल किंवा कुठले धान्य असेल, त्या धान्याला उकळून आपलं जे कंजी बनवता येऊन ते घेता येतं. आणि हे घेता घेता तुम्हाला कळेल की आपल्याला आहाराविषयी खूप नॉलेज मिळणार आहे. आणि डिएक्शनचे त्या पिरियडमध्ये आरजी, जीएल घ्यायचे आहे, आपल्याला स्पिरुलिना घ्यायची आहे, आपल्याला रोझेल घ्यायची, सप्लिमेंट सगळे घ्यायचे, कारण ह्या पिरियडमध्ये मशीन जी आहे शरीरातली ती शांत राहणार आहे. आणि ह्या पिरियडमध्ये शरीरामध्ये जेवढे चांगले तत्व टाकता येणार ते सगळे शरीराच्या आत जाणार आहे. आणि तुम्हाला कळेल आता या पिरियडमध्ये की आहाराचं महत्व किती महत्वाचे. आहाराचे 3 प्रकार सांगितले, सात्विक, राजसिक, तामसिक. आपलं सहसा आपलं जेवण जे असतं ते तामसिक आणि राजसिक असतं, सात्विक आहार आपण घेतच नाही. या पिरियडमध्ये जेव्हा आपण सात्विक आहार घेणार आहे, सात्विक प्रॅक्टिस करणार आहे, सात्विक विचारधारा आणणार आहे, तर आपल्यामध्ये सत्वगुण वाढणार आहे. आणि ज्याचा बोधी म्हणजे बुद्धी ही सत्वगुण युक्त होते, त्याला आपण म्हणतो बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे ज्याची सत्वासारखी बुद्धी झाली आहे, त्याला कळतं, त्याला समजतं, दुःखाच्या तो पलीकडे बघतो. ह्या परिस्थितीपर्यंत ही प्रॅक्टिस घेऊन जाते, एवढी जबरदस्त प्रॅक्टिस आहे. अगदी खरं आहे सर, खूप छान वाटलं सर. आणि रिअली
तुम्ही इतकं छान मराठी बोलता याची सुद्धा मला अरे कल्पना मला सुद्धा वाटलं की चला ठीक नाही आहे नाही नाही पूर्ण मराठी छानच सर. आणि खऱ्या अर्थाने मी सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करेल, जेवढी लोक आजच्या सेशनमध्ये आहेत आता, प्रत्येकाने आपल्या सोबत कमीत कमी 2, 3, 4 जेवढं तुम्हाला शक्य होईल, जेवढी क्षमता तुमच्याकडे आहे, तर सर्वांना आतापासून लिंक शेअर करायला सुरुवात करा. प्रोबायोटिक एग्स बद्दल डॉक्टर मी स्वतः तुमच्याकडे येतो आता थोड्या वेळाने. आणि जसं मी एक शब्द आपण दिला होता की जेवढी लोक 31 तारखेपर्यंत रजिस्टर्ड करतील, तर आतापर्यंत 225 लोकांनी रजिस्ट्रेशन केले सर रेड बेल्ट सर्टिफिकेटसाठी. 225 पीपल आर रजिस्टर्ड फॉर शून्य रेड बेल्ट सर्टिफिकेट प्रोग्राम. मग यांच्यापर्यंत एक पोहोचवण्यासाठी एक प्रोग्राम येत आहे इंट्रोडक्टरी, ज्याला म्हणून आपण एक लॉन्चिंग प्रोग्राम. उद्या सकाळी मी कात्रजमध्ये 11 वाजता करणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता मी निगडीमध्ये. ज्याला पण ते पाहायचंय की त्या अंड्याच्या टर्फलला सोडून आतमध्ये मीठ कसं गेलं, त्यांनी उद्या भेटा. आणि ज्यांनी ज्यांनी ते आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी मॅक्सिमम लोकांना शक्य असेल ते टायमिंग लोकांनी त्या ठिकाणी पोचा, म्हणजे आपण एक चांगलं लॉन्चिंग करूया. तर सर मला तुमचं सहकार्य आवश्यक आहे. आजच्या आज आपल्याला, मी तुमच्याकडे आल्यानंतर मला ते द्या आणि उद्याच्या उद्या मी त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून परवाच्या रिट्रीटमध्ये लोकांना इमिजिएटली ते खायलाही मिळेल. कंजी मात्र ते घरात बनवू शकतात, राईट ना? येस येस. सिंपल आहे, सिंपल आहे अगदी, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. अजून तुम्हाला मी म्हणजे माझ्याकडे अजून खूप असे प्रोडक्ट्स होत आहेत जे कॅफिन फ्री कॉफी ही सुद्धा अवेलेबल असेल, तू विचारू शकतो. या गोष्टी जी आहेत या शून्यमध्ये कसं आहे, शून्यमध्ये आपल्याला कुठलीही टाईपचा कॅफिन सुद्धा नको, एकदम डिटॉक्सिफिकेशन लंघन चिकित्सा करायची आहे आणि त्यासाठी लागणारे चांगले चांगले प्रोडक्ट्स हे आपल्याकडे आता बनणार आहे. मग मी काय म्हणतोय की जेव्हा तुम्ही शून्य प्रॅक्टिस करणार आणि शून्यचे तुम्ही टीचर बनणार आणि शिकवणार, तुमच्याकडे एक सिस्टम सुरू होणार आहे. तुम्ही एक चिकित्सा पद्धती, लंघन, सगळ्यात सोपी लंघन चिकित्सा पद्धती जी आज कुठेतरी हे झाली आहे, उपवासामध्ये बदलली आहे, लोक उपवास करतायत. चिकित्सा पद्धती ही कुठेतरी चुकली आहे, ती परत सुधारता येईल आपल्याला. आणि आजकाल लोक उपवास म्हणजे ना काय काय खातात मी तुम्हाला कसं सांगणार. म्हणून आपल्याला सुधारावं लागेल. आता त्यांच्याविषयी बोलायचं नाही आपल्याला. आपल्याला चांगलं दाखवलं की लोक चांगल्याकडे येतात. अवघड आहे, कारण ह्याच्यामध्ये लंघन म्हणजे खरंच लंघन आहे. तुम्हाला अग्निवर्धन होईपर्यंत, तुम्हाला ते एनर्जी येईपर्यंत ते घ्यावं लागतं. ऍक्च्युली उपवासामध्ये लोक एवढं खातात की त्यांचे पूर्ण डाएट जो आहे तो त्यांना अजून सुस्त बनवतं. आणि म्हणून आता ती उपवासाचे जे उपवास नाही, आपण म्हणू त्याला लंघन, लंघन चिकित्सा जी आपण इन्कॉर्पोरेट करतो या रिट्रीटमध्ये, ती महत्वाची आहे. आता ह्याच्याबरोबर खूप महत्वाचं आहे की आपल्याकडे प्रोबायोटिक ड्रिंक सुद्धा आहे. तू हे सुद्धा पिला होता, कंबूचा. आपण मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया, खरे बॅक्टेरिया, मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया हे आपण लोकांना प्यायला देतो. ते जर दही चांगलं असेल तर हे 1,00,000 पटीने दहीपेक्षा चांगलं आहे. मग या अशा गोष्टी जे आहेत हे लंघन चिकित्सेमध्ये आपण इन्कॉर्पोरेट करतो. आणि ते म्हणून बघा, आता आपण भारतामध्ये आपण काय करतो, दही खातो उपवासामध्ये, कारण ती लंघन चिकित्साचा एक भाग होता. मग ते कुठेतरी चुकलं. पण दह्यापेक्षा 1,00,000 पटीने चांगले असलेले बॅक्टेरिया, प्रोबायोटिक बॅक्टेरियाचं आपण लिक्विड पितो. चांगले बॅक्टेरिया. खूपच छान वाटलं सर. आणि मला असं सुरुवातीला वाटलं की आता काय पहिलं देतात माहिती नाही, पण प्रोबायोटिक ड्रिंक पिल्यानंतर सुद्धा मला ते फील झालं सर की रिअली त्यामध्ये जी ताकद आहे ना, आणि खऱ्या अर्थाने सांगतो की आता DXNला एक चांगली दिशा वेगळ्या अर्थाने मिळणार आहे. जो डॉक्टरचा एक सोच होती डॉक्टर लिम सरांची सुद्धा, की खरी स्वास्थ्य समृद्धी हे लोकांपर्यंत, हॅपीनेस लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता परिपूर्ण करायचं काम तुम्ही स्वतःच आता चांगल्या पद्धतीने करत आहात. मी खरंच खूप खूप तुमचं अभिनंदन करेल आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर. खूप एनर्जी लावा तुमच्यामध्ये, परमेश्वराने तेवढी शक्तीचा संचार निर्माण करू द्यात आणि पाहिजे एवढे प्रोडक्ट, शून्य प्रोडक्ट असतील, शून्यचे डाएट प्रोडक्ट असतील, भरपूर काही तुम्ही घेऊन या सर. आता प्रवीण, प्रश्न असेल कुणाला काही, कारण एवढे लोक आहेत, मध्ये जाऊयात. चॅट बॉक्स मध्ये राहा तुम्ही सगळ्यांना पार्टिसिपेट. तुम्हाला काही रिलेटेड आजच्या टॉपिक रिलेटेड काही प्रश्न असेल विचारायचा तर तुम्ही विचारू शकता. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तोपर्यंत 3 तारखेला सकाळी बरोबर 7 वाजता शून्य रिट्रीटची प्रोग्रामची सुरुवात होईल. प्रत्येकाने कमीत कमी 15 मिनिटं अगोदर तुम्हाला रिट्रीटमध्ये यायचं आहे. त्याकरता एक गुगलची लिंक आहे. मी कोणाला तरी रिक्वेस्ट करेल, जेवढे चॅट बॉक्स मध्ये असेल कोणीतरी ग्रुपमध्ये ती लिंक शेअर करा. जे गुगल फॉर्म आपण पाठवलाय तो लिंक कोणीतरी शेअर करा. राहुल सर, तुम्ही पण त्या तिथून शेअर करू शकता. मग कोणीही शेअर करा चॅट बॉक्स मधून एव्हरीवन साठी ती लिंक पाठवून द्या.
या लिंकला क्लिक करून तुम्ही रजिस्टर्ड करू शकता रेड बेल्ट सर्टिफिकेट प्रोग्राम. फर्स्ट टाइम एक्सक्लुझिव्हली महाराष्ट्रामध्ये मराठी परिवारासाठी या ध्यान पद्धतीचा आपण रेड बेल्ट सर्टिफिकेट कोर्स करत आहोत, एक प्रोग्राम करत आहोत. तर सर्व लोकांनी एक मोठा परिवार निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समजले असेल की आपण का आवश्यक आहे. तर ह्या गोष्टीसाठी सगळ्यांनी आता गुगल फॉर्मची लिंक येते, व्हेरी गुड चोपडे मॅडम. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही इमिजिएटली या प्रोग्रामला तुम्ही रजिस्टर्ड करू शकता. प्रोग्रामची जी टायमिंग आहे ना ती आहे रोज म्हणजे 3 तारीख म्हणजे 3 सप्टेंबर, 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर, सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 7. तर यामध्ये आपल्या बरोबर डॉक्टर लीम सर सुद्धा आहेत. डॉक्टर लीम सर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्या खूप काही शिकण्यासारख्या असतील आणि त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट कोर्स म्हणजे सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे. जे आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही जे आता डाएट आहे तो पण मेंटेन करा, जे तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने शून्य डाएट, जे नॉनव्हेज म्हणून ज्यांनी फॉर्म मध्ये क्लिक केलं होतं त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोक जे पुण्याच्या बेल्टमध्ये जवळपास आहेत. आय थिंक मला वाटतं फक्त लिमिटेड आपल्याकडे 1200 एग्ज रेडी झालेत, बरोबर ना सर? हा, आता सध्या आपण एक लॉट बनवला होता तो 1200चा आहे. तर ते अवेलेबल आहे. मग जर कुणाला घ्यायचे असेल तर डेफिनेटली प्रवीणला संपर्क साधा, प्रवीण हेल्प करेल. तर मी नक्की मदत करेन आणि मी स्वतःच माझ्या बाईक कार मधून ते घेऊन मी ह्या स्टॉक पॉइंटला निगडीच्या ऑफिसला आणि कात्रजच्या ऑफिसला एक आम्ही या प्रोग्रामसाठी आम्ही घेऊन जाऊ आणि योगायोगाने त्या निमित्ताने सुद्धा तिथल्या लोकांना या कन्सेप्ट बद्दल किंवा ते जे प्रोबायोटिक एक बद्दल आहे त्याच्या लॉन्चिंग बद्दल पण आम्ही डिस्कस करू सर. त्याचं मी उद्या सकाळचं टायमिंग सांगितलेलंच आहे. तर त्या एरियातल्या लोकांनी त्या ठिकाणी रश करा. बरोबर उद्या सकाळी 10-11 वाजता कात्रजमध्ये मी मेसेज टाईप करेल आणि आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता निगडी ऑफिस मध्ये. आणि प्रश्न असेल तर विचारू द्या. प्रश्न तोपर्यंत कलेक्ट करतो. तोपर्यंत आपण आपले जे पहिले डोनर आहेत सिफला, जे अंकुश शिंदे म्हणून आहे, डॉक्टरांचे आता फर्स्ट डोनर झाले हिस्ट्रीमध्ये. डॉक्टर खूप आभारी आहेत मिस्टर अंकुश शिंदेचे. त्यांनी शून्य रिट्रीट, जगातली पहिली शून्य रिट्रीट ही पुण्यामध्ये आफ्टर सिद्दीपेठ फॅक्टरी नंतर जी पहिली म्हणजे फ्रॉम अ डोनर ती येणार आहे. ते अंकुश शिंदेच्या जागेवर येणार आहे. आपण जागा बघून आलो आहे आणि डॉक्टर एवढी आवडली ती जागा की डॉक्टरांनी एक धास घेतला आहे की तिथं पहिलं रिट्रीट बनवायचं आहे, पुरे एन्शियंट रिट्रीट, जिथं पूर्ण ब्रिक हाऊस मध्ये ते बनवणार आहे. आपल्या इथं किमान 2,000 ते 3,000 लोक तिथं जाऊन राहू शकतात अशी व्यवस्था बनवणार आहे आपण त्या रिट्रीट मध्ये. सो थँक्यू सो मच अंकुश शिंदे साहेब. अंकुश शिंदे सर आपल्या स्पॉटलाइट मध्ये आहेत आता. अंकुश शिंदे सर. तर हा, नमस्ते अंकुश शिंदे सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. रिअली अंकुश शिंदे सरांनी जे योगदान आपल्याला दिलेलं आहे की त्यांनी त्यांची स्वतःची जमीन दिली आहे शून्य रिट्रीटसाठी ऍज अ डोनेशन आणि त्या ठिकाणी आपला शून्य रिट्रीटचा एक प्रोग्राम होण्याकरता तिथे एक सेंटर क्रिएट करण्यासाठी डॉक्टर लीम सरांनी घेतलेला आता प्रभावीपणे उत्स्फूर्त प्रतिसाद अतिशय आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होणार. मित्रांनो, फ्रेंड्स, मला डॉक्टर खूप आश्चर्य वाटलं ज्यावेळी तुम्ही सांगितलं की विदाऊट सिमेंट, विदाऊट स्टील एक ब्रिक हाऊस बनवलं जाईल. तर 500 किंवा 1000 किलोमीटर कदाचित लोक ते बघायला येतील काही दिवसांनी की नेमकं आहे तरी काय बाबा. आणि वरती कॉन्क्रीट नाहीये, छत वेगळं नाहीये, तसंच बनवणार सेम ना जसं तुम्ही बोलला होता तसंच. हो, डॉक्टरांनी जे स्ट्रक्चर बनवलंय त्याच्या मागे स्टडी आहे 2 युनिव्हर्सिटीचा मोठ्या, तक्षशिला आणि नालंदा, आणि त्याच्याबरोबर बाकीचे छोटे छोटे युनिव्हर्सिटीज जसे विक्रमशिला झालं, नंतर बाकी हे या स्टडीमध्ये त्यांना कळालं की जुन्या काळामध्ये जेव्हा लोक हे मोठे मोठे स्ट्रक्चर बनवायचे तेव्हा स्टील वापरायचे नव्हते, तेव्हा सिमेंट नव्हतं, तर ते काहीतरी करत होते ज्याच्या बेसिसवर ते एवढे मोठे स्ट्रक्चर बनवायचे होते. आणि ते डॉक्टरांनी तसंच करून दाखवलंय. फक्त ईट आणि तिथली माती घेऊन ते स्ट्रक्चर बनवतात, मोठे मोठे स्ट्रक्चर ज्याच्यावर तुम्ही 3 मंजिला बिल्डिंग बांधू शकता, असं विदाउट स्टील, विदाउट सिमेंट, फक्त ईट आणि माती. रिअली पाहायला येतील मला वाटतं सर काही दिवसांनी. आणि आपण त्या ठिकाणी सर शून्यचे रिट्रीटचे प्रोग्राम पण करूयात. खूप छान असेल. खरंच अंकुश शिंदे सर खूप खूप आभारी आहोत तुमचे. तुम्ही करू काय प्रॉब्लेम. रिअली हा, बोला बोला बोला. हा, प्रश्न विचारू शकता आजच्या प्रोग्रामशी संबंधित. एक प्रश्न हरीश चौधरी सर विचारत आहेत, कॅन वी प्रिपेअर प्रोबायोटिक एग ऑन आवर होम? Yes, how? Yes,
त्याचा प्रीमिक्स आपण तयार करतोय. त्याचा प्रीमिक्स वी आर प्लॅनिंग टू सेल हाफ अ केजी पॅकेज. त्याचं कारण त्याला स्टेरिलाइज करायला लागतं. त्याला स्टेरिलाइज करून त्यामध्ये सॉल्ट आणि मिनरल्स हे सगळे जे आहेत ते टाकून त्याला ते बनावं लागतं. नंतर ते स्टोअर करावं लागतं अंडर राईट कंडिशन्स. कारण जर ते व्यवस्थित केलं नाही तर त्यामध्ये फंगस आणि बाकी डेंजरस गोष्टी आत जाऊ शकतात आणि तेच एग ते डेंजरस होऊ शकतो अँड इट कॅन कॉज अनदर कंडिशन्स लाईक लूज मोशन्स अँड फूड पॉइझनिंग. तर ते खूप कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये करावं लागतं. पण नक्की आपला प्लॅन आहे फ्युचरमध्ये होम कुकिंग साठी. म्हणजे जसे इडली बनवायला तुम्हाला रेडीमेड मिळतो तसं तुम्हाला डायरेक्टली मिळणार. तुम्ही घरामध्ये एका 600 ह्याच्यामध्ये तुम्ही 300 अंडे बनवू शकतात. असं रॉ मटेरियल आम्ही देणार आहे स्टेरिलाइज. इनशुअर फ्युचर. येस येस व्हेरी व्हेरी शुअर. कारण जेव्हा तुम्ही ते मी रिट्रीट मध्ये पाहिलं, ज्या आपल्या झेनच्या क्लिनिक मध्ये पाहिलं, सेंटरमध्ये रिसर्च सेंटर आहे आपला पुण्यामध्ये, तिथं तुम्ही ते हे वापरलं ना, हिमालयन सॉल्ट. हिमालयन सॉल्ट वापरावं लागतं. त्याला स्टेरिलाइज करावं लागतं. त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवावं लागते. कुठले तरी फंगस आहे की नाही ते चेक करावं लागतं. का त्यामधून कसे अंड्यावर जेव्हा असतं त्यामधून सेक्रेशन सुरू होतात. तर ह्या गोष्टी जरा ऑब्झर्व कराव्या लागतात. पण आपण त्याच्यावर आता ऑलमोस्ट ते एक प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे अँड इट इज व्हेरी सक्सेसफुल. तेच प्रीमिक्स आपण ऍज अ प्रोडक्ट सुद्धा लॉन्च करणार आहे. लोक स्वतः घरामध्ये अंडे बनवतील प्रोबायोटिक एग्स. रिअली. कोणाला प्रश्न असेल तर तुमच्याकरता ओपन फोरम आपण ऑन आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न लिहू शकता रिगार्डिंग आजचा किंवा तुमच्या रिट्रीट 3 दिवसाचा रिट्रीट प्रोग्राम होत आहे. तुम्हाला मनामधून काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो. चॅट बॉक्स कशाला, त्यांना ओपन करणार. जर त्यांना म्हणजे हँड रेज करून ते हँड रेज करून सुद्धा ते विचारू शकतात. ओके ओके फ्रेंड्स, तुम्ही तुमचा हँड रेज करून देखील प्रश्न विचारू शकता. जर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल, एखादी विचारण्याची शंका असेल तर तुम्ही विचारा. मला एवढं तरी गॅरंटी होईल त्यांना मराठी कळतं माझी. नक्की सर. कारण माझी मराठी मला डाऊट वाटतोय की आहे की नाही चांगली. तर मी प्रश्न कुणाची तुझ्याशी मी बोलू शकतो पण बाकी कुणाशी त्यांना कळतं की नाही माझी मराठी ते बघावं लागेल ना. ओके 2-3 प्रश्न येतात सर. आपण 1 बाय 1 ओपन करूयात. शकिला मुलानी मनसर चॅट आय आस्क टू. तुम्ही तुमचं म्यूट ओपन करा तिथून आणि तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला डायबेटिक पेशंट साठी विचारायचं होतं की ते हे शून्य फूड वगैरे ते फॉलो करू शकतात का? जबरदस्त फायदा आहे. लंघन हा मधुमेहामध्ये किंवा कुठल्याही प्रमेयाचा सगळ्यात मेन चिकित्सा भाग म्हटला आहे. पण लंघनाची जी खरी कल्पना होती ती कुठेतरी हरवलेली. शून्य करता करता ध्यान करता करता जेव्हा ते लंघन करतील आणि ही 3 दिवसाच्या कॅम्प नंतर तुम्ही त्याचा पहिल्या दिवसचा ब्लड शुगर बघा, 3 दिवसाच्या डाएट नंतरचा ब्लड शुगर बघा, नंतर आपण बोलू. ओके, पुढे जाऊयात आपण. कोल्हापूर मधून सुनील नंदीकुरळे सर. आस्क टू अनम्यूट. तुम्ही म्यूट ओपन करू शकता तिथून. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मराठीतून तुम्ही छान माहिती दिली डॉक्टर राजेश सवेरा सर. एकदम छान तुम्हाला मराठी पण बोलता येतं. आम्हाला वाटत नव्हतं तुम्ही एवढं मराठी बोलाल, पण छान तुम्ही मराठीतून माहिती सांगितली शून्याबद्दल. आणि नेमकं शून्य काय आहे यातून बरेचसे प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाले. आणि ऍक्च्युली तो प्रोग्राम जर आम्ही अटेंड केला तर मनातल्या शंका सगळ्या दूर होणार आणि बिझनेसमध्ये 100% आम्हाला सक्सेस मिळणार याची गॅरंटी आम्हाला याच्या प्रोग्राम मधून मिळाली. आणि दुसरं एक विचारायचं होतं, जे काही तुम्ही अंड म्हणले 30 रुपयाचं आहे ते, तर ते इकडे कोल्हापूरला येऊ शकते का? पोहोचायची व्यवस्था होऊ शकते का? ह्यावेळेस कोल्हापूरला आपण थोडासा वेट देऊ. तुम्ही एक ऑर्गनाईज करा रिट्रीट. तुमच्यासाठी अंड्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही आता जे प्रवीण करतोय ना, मग नंतर तुम्ही कोल्हापूरमध्ये तुम्ही व्हा, मेन व्हा आणि तुमच्या खाली 500 लोक जमा करा. आपण तिथे सुद्धा अंड्याची व्यवस्था करू. कोल्हापूरला मी एक जागा पाहिलेली ऍक्च्युली. त्या ठिकाणी आपण या संपूर्ण टीमला घेऊन एक छान रिट्रीट आपण कोल्हापूरमध्ये करू शकतो. नंदीकुरळे सर, इमिजिएटली आता तुम्हाला म्हणजे सरांनी आता सांगितलं ना की इमिजिएटली आता लगेच पाठवणं पॉसिबल नाही होणार. कारण आपल्याकडे आता सिप्सचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी 1200 अंडी आहेत आणि ती 1200 अंडी पुण्यातल्या पुण्यात इमिजिएटली पाठवता येत आहेत. त्यामुळे पुढे इन फ्युचर कदाचित पाठवू शकतील सर. बरोबर आहे ना? पुढं तुम्ही लोक, मी नाही, आपल्याला हे कंटिन्यू मी नाही, तुम्ही हा प्रवीण, हा जो आहे हा एक प्रोडक्ट होणार आहे. तुम्हाला PVSV मिळणार आहे या अंड्यामधून. तुम्ही सगळे अंडे विकणार आहे प्रोबायोटिक एग्स.
तुम्ही सगळे विकणार आहेत, मला फक्त ऑमलेट खा थोडा आणि वेळ PV पाहिजे, करा. सगळे अंडे विकणार आहेत. ओके, ऑमलेट खा आणि PV करा. येस येस. क्या बात आहे, खूपच छान. अजून sir, पुढे thank जाऊयात आपण. ओके, थँक्यू कोल्हापूर मधून नंदी कुरळे सर. पुढे जाऊयात. पियुष माळी प्रश्न विचारतायत. आज टू अनम्यूट. तुम्ही तुमचं म्यूट ओपन करू शकता तिथून. माळी पियुष. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. हा प्रवीण सर नमस्कार. हा नमस्कार रवींद्र. मी रवी बोलतोय. रवी. रवी, पियुष मुलाचं नाव हा. आहे. एका प्रोग्राम छान झाला आजचा. राजेश सरांनी खूप छान माहिती सांगितली. तर त्यांनी ते अंड्याविषयी पण भारी सांगितलं. आपण आपल्याला शरीराला काय आवश्यक उद्या आहे काय बघायला नाही. यायचं त्या अंड्याच्या आतमध्ये मीठ कसं काय पोचलं, कॅल्शियम कसं आतमध्ये जातं, ते मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे तिथे. तर मी काय म्हणतो, माझा एक प्रश्न होता असा की आपलं म्हणजे कसं स्ट्रेस असतो मनात, ताणतणाव वगैरे असतात आपल्या, ते आपल्या म्हणजे मेडिटेशन करायला हवं त्यासाठी नक्की काय करायला हवं नक्की, नाही का? तर आपल्याला एक हत्तीची गोष्ट आहे की बाबा हत्तीला हत्तीच्या छोट्या लहान पिल्लाला साखळ दांडानं बांधलेलं असतं. त्याला वाटत असतं की मी ते तोडू शकत नाही, की ज्यावेळेस तो खूप मोठा होतो तरी त्याच्या मनात तेच बिंबवलेलं असतं की बाबा आपण हे साखळ तोडू शकत नाही असं. त्यासाठी माणसाच्या मनात पण म्हणजे असं स्ट्रेस वगैरे असतात भरपूर. बाबा मला या कामाची भीती वाटते, त्या कामाची भीती वाटते, ते आपण त्यासाठी प्रयत्न करत, त्यासाठी काय करायला हवं असं. ध्यान सर कसं मदत करू शकते या गोष्टीला? ध्यान कधीही लक्षात ठेवा, ध्यान जी आहे ती आपल्याला आराम देते. जेव्हा तुम्ही ध्यान मध्ये काय करता ते ध्यान नव्हे, ध्यान मध्ये काही नाही करायचं असतं. लोक सहसा ध्यान म्हटलं की काहीतरी करतात, लक्ष केंद्रित करतात, श्वास घेतात, असं करतात, नंतर योगा करतात. हे नाही, ते एक्सरसाइज झालं. जे तुम्ही करणार ते एक्सरसाइज झालं, कारण ते मन सांगणार आणि शरीर करणार. मी म्हणतोय मनाला म्हणायचं तू काही नाही करायचं आणि शरीराला म्हणायचं तू सुद्धा काही नाही करायचं. काही नाही करणं हे खूप महत्वाचं असतं. बघा, हे तुम्हाला कळायला पाहिजे, जे आपलं असतं ते कधीतरी जाणारच आहे. हे आपलं काय म्हणतात, आपलं घर बदलतं, आपले रिश्ते बदलतात, आपले मुलं वाढतात आणि पुढे जातात, आपलं शरीर जातं, आपण कसं दिसत होतो, आपलं जे काय असेल ते सगळं जाणार, आपलं मन सुद्धा बदलतं. पण आपण जे बघणारे आहोत ते सगळं बदलणार आहे. ते नेहमी तसेच आहोत आणि तसेच राहणार. आपण कधीही जात नाही, कधीही होत नाही. ना मृत्यू आपल्याला मारू शकतं, ना तलवार आपल्याला कापू शकते. हे जे कल्पना होती जी भगवद्गीतामध्ये सांगितली ती आहे आत्म्याची. आणि आत्मा म्हणजे जे आपलं स्वतःच जे अनुभव होतो मनुष्याला, ते अनुभव तुम्हाला ह्या प्रॅक्टिस मधून मिळतं. मग जेव्हा तुम्हाला ते अनुभव मिळाला त्याच्यानंतर सगळे तणाव जस्ट जातात, काही होत नाही. मग कितीही मोठा प्रॉब्लेम आला, मनुष्य त्याला शॉक ऑब्झर्वर सारखा घ्यायला शिकतो. म्हणून हे प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची आहे त्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे तणावावर नियंत्रण निर्माण होतं, भीतीवरती नियंत्रण निर्माण होतं, अनेक भावनांवर नियंत्रण निर्माण होतं आणि माणूस एक वेगळ्या अवस्था प्राप्त करतो आणि बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटिक घडू शकतात लाईफमध्ये, रिझर्व होतात त्या लोकी. सो अजून पुढे पाहूयात. अजून प्रश्न आहेत सर. विनोद चव्हाण प्रश्न विचारतायत. विनोद चव्हाण, मी तुमचं म्यूट ओपन करत आहे इथून. नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्ते DXN. नमस्कार सर. आमचे जरा आजोबा हे झाले 105 वर्षाचे. 105. हा, तर मी गावी आहे. तर मी आता तरी पण मी हँडल केलं आपले इथे, आणि सरांनी मस्त सांगितले. आणि मी काय म्हणतो सर, की आपले जे मालकरी हे ते अंड्याचं ते सोयवण करू शकतात का, असं ते विचारत होतं. त्यांचा असा प्रश्न आहे सर की व्हेज लोक आहेत, जे माळकरी आहेत, वारकरी आहेत, ते लोक या अंड्याचं सेवन करू शकतात का? नाही, बघा, अंड्यावर खूप डिबेट झाली आहे, ते शाकाहारी आहे की मांसाहारी आहे. जे ऍक्च्युली जे अंड असतं ना, ते तुम्ही कधी विचारलं नसेल पण तुम्ही विचारा आणि वाचा सुद्धा. अंड जे असतं हे जे कोंबडी असते त्याच्या गर्भामध्ये एक थर जमा होतो कॅल्शियमचा, त्याच्यामध्ये बाळ नसतं. ते थर जमा होतं. जर फर्टिलाइज झालं तर ते अंड त्यामधून बाळ निघतं. नाहीतर जशी मासिक पाळी येते बायांना, तशीच ती कोंबड्याला ती येते आणि ते अंड देते. तर ऍक्च्युली ते त्याच्यामध्ये लाईफ नसतं, म्हणून ते चेक करतात. मराठीत त्याला अस्तर म्हणतात.
मराठीमध्ये अस्तर म्हणतात. तर ही चॉईस जी असते त्या मनुष्याची असते की त्यांना ते घ्यायचं की नाही घ्यायचं. काही लोक ना व्हेजिटेरियन असतात ना नॉन व्हेजिटेरियन, ते एगिटेरियन म्हणतात, फक्त अंड खातात, काय प्रॉब्लेम नाही त्यांना, ते पण मांस खात नाही. पण हे मला माहित नाही माळकऱ्यांचं कसं असेल, तर तुम्ही विचारून घ्या. पण ते एंड नाहीये. मी तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा खूप चांगलं जे आपलं आम्ही रॅडिश पिकल देतो ना, मुळाचं जे हे देणार आहे लोणचं, ते सुद्धा तेवढंच पॉवरफुल असणार आहे. कारण जे आपण मुळाचं लोणचं देतात हे सुद्धा जैन मास्टर्स असतात जपानचे, ते ध्यान करतात, ते कंजी बरोबर ते खातात जे नॉन व्हेज नाही खात. तर आपण व्हेज आणि नॉन व्हेज दोघांसाठी आपण फ्युचरमध्ये रिट्रीटमध्ये पूर्ण अन्न असणार आहे. लोक 3 दिवसाच्या लंगनमध्ये हे प्रोडक्ट घेऊन उपवास करू शकतात, लंगन करू शकतात, आपल्या आजारापासून मुक्ती मिळू शकतात. हा सर. ओके 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 चव्हाण सर. थँक्यू. हा, निखिल कांबळे सर प्रश्न विचारत आहेत. बाकीच्यांनी लगेच म्यूट करा. तुमचं बोलून झालं असेल तर म्यूट करा. निखिल कांबळे सर म्यूट ओपन केलेला आहे. मला माझा आवाज येत आहे? परत एकदा अनम्यूट झालात, परत एकदा चेक करा. मी इथून तुमचं म्यूट ओपन करत आहे. निखिल कांबळे. हा, गुड मॉर्निंग ऑल. मी प्रशांत कांबळे बोलतोय कोल्हापुरातून. बोला बोला कांबळे सर बोला. प्रवीण सर गुड मॉर्निंग. डॉक्टर सवेरा सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर तुम्ही शून्य रिट्रीट एवढं छान आणि सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं की हे प्रत्येकाने करायला पाहिजेत. आज माणसांची धावपळ आणि स्ट्रेस टेन्शन एवढा वाढलेला आहे की त्याच्यामुळे हेल्थचे पण प्रॉब्लेम आज भरपूर क्रिएट होत आहेत आणि त्याचा ऑटोमॅटिक सगळ्यांच्या जीवनावरती परिणाम होतोय. तर हे कोणत्याही जाती धर्माचं नसून त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने त्याचा विचार करायला पाहिजेत. आणि सगळी गौतम बुद्धांची बौद्ध धर्माची सगळी तत्व त्याच्यामध्ये आहेत आणि ते सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळे हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस त्याच्यामुळे येणार आहे. सो थँक्यू डॉक्टर सवेरा सर, प्रवीण सर, थँक्यू. गुड मॉर्निंग. आम्हाला शून्यती तुम्ही सापडले पाहिजेत कोल्हापूर मधून. जसे नंदीसर आता बोलत होते, तुम्ही सगळ्यांनी एकत्र व्हा आणि कोल्हापूरमध्ये शून्याचा कसा कॅम्प करता येईल, रिट्रीट प्रोग्राम कसा करता येईल, इकडे पण तुम्ही लक्षपूर्वक द्या. ठीक आहे सर? शुअर सर. ओके ओके. आणि खरं आहे मित्रांनो, ज्याला मन आहे ना त्यांनी हे प्रॅक्टिस करायचे. मग त्याचा कोणत्याही धर्माशी, कोणत्याही जातीशी, कोणत्याही त्यांच्या प्रवृत्तीशी किंवा कोणत्याही स्वभावाशी सुद्धा त्याचा संबंध नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त जर मन आहे आणि तुम्हाला वाटतं की मनाचा उपचार देखील आवश्यक आहे, कारण आपण जर शरीराला उपचार देतो तर मनाला देखील देणं आवश्यक आहे. येस सर. पुढे जाऊयात आपण. एक प्रश्न अजून येत आहे. प्रिया नितीन सोनार दिसतात मला. नितीन सोनार फ्रॉम अकोला. नितीन सोनार सर, हा तुम्ही तुमचा म्यूट ओपन करू शकता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्ते डीएक्सएन. नमस्ते. खूप छान समजलं सर डॉक्टर सरांनी. एकदम बिलकुल. म्हणजे जसं व्यापारात जर आपला चुकत असेल, सगळं पलट उलट असेल, तर व्यापार काय म्हणतो की शांत बसा, नवीन काही काम करू नका. तसं हे ध्यान आहे की जर तुमचं जीवनात जर सगळं उलटत असेल तर ध्यान करा आणि मग सरळ लागा. एकदम म्हणजे खरं खूप छान आहे. खरंच आहे. सुखाची प्राप्ती त्यालाच म्हटलं जातं. थँक्यू नितीन सर. थँक्यू. ओके, प्रिया बोधे. येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सवरे सर. खूप छान मराठीत माहिती सांगितली सर. थँक्यू. खूप छान महत्वाची माहिती होती. मला सर प्रश्न विचारायचा होता की आपण माइंड सेट करायसाठी नाही का, आपलं मन शांत ठेवायसाठी, माइंड सेट करायसाठी आपल्याला शून्य केल्यानंतर किती दिवसामध्ये आपल्याला त्याचा जरा रिझल्ट येतो किंवा नाही का? मी ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की भांड किती घाण आहे ते घासल्यावर कळतं ना. तर मी रोज भांडे घासतो. मला माहिती आहे, जेव्हा मी घासतो ते जे फ्रेश असतात, जे आता जेवलं ते धुवायला एकदम आरामात जातात. तर ते 2 दिवस झाले तिथंच राहिलं आणि ते सुकून झालं, ते धुवायला चिडचिड होते, घाण होते. एक भांड आहे ते जळालं त्याच्यामध्ये, ते घासायला अजूनच त्रास होतो. तर तसंच आहे आपले काय आजचे जे विचार असतील, जे त्रास झाला तो आजच्या आज आपण जेव्हा शून्य ध्यान करतो त्यामधून ते जातात इझिली. जे जुने आहे त्याला वेळ लागतो, पण त्याची सुद्धा तुम्हाला ती मॅजिक दिसते. ती तुम्हाला कल्पना येते की माझा स्वभाव असा होता, मी असा कसं झालो, अरे. आणि तुम्हाला नाही कळणार
ते दुसरं कोणतरी तुम्हाला सांगणार आहे तुझ्यामध्ये बदलाव झालाय, तू शांत झालाय, तू असं झालाय तसं झालाय. मग हे जे आहे हे आपल्याला लोकांकडून कळतं, स्वतःहून नाही. जर तुम्ही स्वतःहून कळतं ते इमॅजिनेशन सुद्धा असू शकतं, किंवा मी सांगतोय म्हणून तुमच्या मनामध्ये कुठेतरी आलं आणि ते प्लॅसिबो इफेक्ट झाला, की फक्त तुम्हाला मी 10 वेळा सांगतो तुम्ही करू शकता करू शकता करू शकता, मनुष्याला असं वाटतं मी करू शकतो. तसं नाहीये हे. आपण काही बोलत नाही, काही करत नाही. ठीक आहे, आवाज येतोय? हा, येतोय, अगदी क्लिअर आवाज येतोय. तर आपण काही बोलत नाही, काही करत नाही, पण तरी त्याचे जे लक्षण आहेत ते लोकांना दिसतात. ठीक आहे, आणि म्हणून हे जी कल्पना की तुम्हाला ते लागू पडलं की नाही हे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तुम्हाला स्वतःला कळतं की आता मला 9 ते 0 जमतंय, मला 29 to 0 जमतंय, 99 to 0 जमतंय. मग लोक तुम्ही जेव्हा हे जमतं आणि तुम्हाला बरोबर आलं तर लोक तुम्हाला बघतील, म्हणते अरे अचानक शांत कसं झाला, अचानक असं कसं झालं, एकदम डिफरंट वाटतंय, काहीतरी ओझ आल्यासारखं वाटतंय. ती ओझ फेकण्याची जी कला येते ते मन शांत झाल्यानंतरच येते, नाही तर येत नाही. ओके सर, थँक्यू सर. ओके ओके, घडतंय. ग्रेट. आरोग्य मित्र आहेत दिनेश कुठे. आता फक्त सर अजून एक प्रश्न घेऊयात यांच्यानंतर. सर गुड मॉर्निंग. सर जरा लिंक थोडी उशिरा मिळाली मला सर, ते सापडलं नाही मला हे सर लिंक. तुमच्या लिंकवरतीच मी ट्राय करत होतो मगाचपासून आणि माझे 4 लोक पण ट्राय करत होते. आता ते परत एक काळजी करू नका, फक्त आज आपण एक ओळख म्हणून सेशन घेतलेलं आहे. का करणं आवश्यक आहे, कसं करायचं हे शिकवण्यासाठी आपल्याला डॉक्टर सवेरा सर, डॉक्टर लीम सर पूर्णपणे वेळ देणार आहेत 3 दिवसांकरिता. तर तुम्ही तुमचं गुगल रजिस्ट्रेशन करून घ्या. एक क्वेश्चन होता असेल तर विचारा. हा, अंड्याच्या बाबतीत होता, त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणखी बघूया ते बाकी विचारून. चालेल. ओके ओके ओके. शेवटचाच आता आपण पाहूयात, अनम्यूट करूयात. हेमलता डोके मॅडम. नमस्ते डीएक्सएन. नमस्ते, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सवेरा सर, गुड मॉर्निंग. प्रवीण सर, गुड मॉर्निंग. सर अतिशय सुंदर आणि सुंदर मराठीमध्ये सुंदर सेशन तुम्ही घेतलेलं आहे. फर्स्ट टाइम मराठी ना मॅडम? हो, फर्स्ट टाइम मराठी. आणि सर याचा फायदा भरपूर लोकांना होईल. मला अजून हा एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी लिंक आहे, म्हणजे आपण 31 तारखेपर्यंत लोकांना लिंक पाठवली होती, ते जास्तीत जास्त लोकांना आपण जॉईन करायला सांगितलं होतं, पण आजही करता येईल का त्यांना? काही लोकांना करता येईल, नक्की करता येईल. याचं उत्तर मी देतो. कारण आहे की आम्ही जे टाइम दिला होता तो फूड संबंधात होता, की जेणेकरून आमच्याकडे माहित होतं की लिमिटेड फूड आहे, म्हणून तो टाइम कालावधी होता की 31 तारखेपर्यंत जे करतील त्यांच्यापर्यंत आपण प्रयत्नपूर्वकपणे फूड पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून जे आपल्या किलोमीटर वाईज जवळपास एरियामध्ये तर त्यांना लवकर. तर तुम्ही आताही रजिस्ट्रेशन कोणाचंही करू शकता, त्यासाठी कोणतीही कंडिशन नाहीये. मात्र 2 तारखेला संध्याकाळपर्यंत करा, म्हणजे पुढच्या काही गोष्टी असतात त्या इमिजिएटली होतील. आणि रजिस्ट्रेशन जी लोक करतील त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे. नोंदणी महत्वाची असते, त्याला म्हणतो आपण रजिस्टर्ड होतात आणि त्यांना रेड बेल्ट सर्टिफिकेट मिळतं. ओके, त्यामुळे काही लोक कदाचित असे पण विचार करतील की लिंक मिळाल्यानंतर जॉईन करू, तर त्याचा काही फायदा होणार नाही. मला सांगायला असं वाटतं की तुम्ही गुगलची जी लिंक तुम्हाला मिळालेली आहे गुगल फॉर्म मधून, ती लिंक रजिस्टर्ड करून नोंदणी करून ठेवली, तर तुम्ही नोंदणी केल्यामुळे तुम्ही सर्टिफाईड रेड कोर्स करत आहात, जेणेकरून तुम्हाला रेड बेल्ट सर्टिफिकेट मिळून जाईल. बरोबर आहे डॉक्टर? येस येस. या खूप छान सर, धन्यवाद दोघांचेही. अगदी म्हणजे आपल्या पुण्यामध्ये तर हा अगदी उत्साह म्हणजे उत्सव म्हणता येईल असा कार्यक्रम आहे हा. मोठा परिवार तयार करायचा आहे मॅडम आपल्याला, एक मोठी कमोडिटी क्रिएट करायची आहे. आणि लोकांनी आपल्याकडे पाहताना विचार करून बोलायला पाहिजे की डीएक्सएन नेमकं आहे काय. कन्फ्युज द्या, चालेल, विचारायला येतील तेव्हा तुम्ही सांगा त्यांना डीएक्सएन काय आहे. हे डीएक्सएन डिस्ट्रीब्युटर साठी खूप सुवर्ण संधी आहे सर. येस येस, अगदी खरं आहे ते. ओके सर, थँक्यू. होय, सर्व दर्शकांना सांगायला आवडेल, जर डिस्ट्रीब्युटर असाल तर मी तुम्हाला सांगू शकतो या पार्ट बद्दल की आज आपल्या भारतामध्ये ना योग करणाऱ्या लोकांचा, प्राणायाम करणाऱ्या लोकांचा किंवा ध्यान करणाऱ्या लोकांचा, झुंबा करणाऱ्या महिलांचा तुटवडा नाहीये. तुम्हाला त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना या कमोडिटीला, कारण त्यांचा ऑलरेडी तो विचार आहे, त्यांचे ऑलरेडी त्याच्याशी विचार जुळलेले आहेत, तर ते लोक हेल्थ कॉन्शियस असतात म्हणून ते करतात देखील. तर ती लोक बरोबर आपल्या या कल्चरमध्ये, आपल्या डीएक्सएनच्या संस्कृतीमध्ये फिट बसतात. तर तुम्हाला आता तो टार्गेट मार्केट पकडून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा माझा खूप महत्वाचा संदेश तुम्हाला सर्वांना आहे. तर मला वाटतं सर
थांबूयात का? 2 प्रश्न आहेत अजून फक्त. घेऊ एक प्रश्न घेऊ म्हणजे महेंद्र इबाड. असतो अनम्यूट, तुम्ही तुमचं म्यूट ओपन करू शकता. प्रश्न असेल तर हँड्रेस. येतोय आवाज सर? येस येतोय. राहुल सर, प्रवीण सर, खूप छान सुरुवात झाली आहे. थँक्यू त्याच्याबद्दल. आणि ऑब्वियस सवेरा सर, ते सगळे आपल्या पाठीशी आहेत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं असल्यासारखं. थँक्यू सर. येस, ओके. एक लास्टला जो आता डोके मॅडमनी जो प्रश्न विचारला ना, त्याच मुद्द्याला धरून माझा प्रश्न होता. गुगल मॅप मध्ये, सॉरी, गुगल फॉर्म जो आहे ना सर, आवाज येतो? हा, येतोय आवाज येतोय. त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण रजिस्ट्रेशन करताना सक्सेस झाल्यानंतर शेवटचा जो मेसेज येतो ना, डन म्हणून, तो काही लोकांनी फॉर्म सुरुवात करतानाच तो मेसेज आलेला आहे. तर ते कसं काय? तर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. सबमिट आम्ही काही फॉर्म मध्ये काही फिलअप केलेलंच नाहीये, तरी सुद्धा तो मेसेज आला. ओके. म्हणजे तुम्हाला तो सबमिट केल्यानंतरच तो मेसेज येणार आहे, जोपर्यंत तुम्ही सबमिट वर क्लिक करत नाही. आपण तो अगोदरच आलाय, त्यांनी काही केलेलं नसताना. ओके, मग त्यांची नावं आम्हाला पाठवा, आम्ही त्यांचे फॉर्म चेक करू. माझ्यासोबत कोऑर्डिनेटर आहेत. डायरेक्ट रेड बेल्ट सर्टिफिकेट आहे, कारण त्यांनी 0च केलं डायरेक्ट. तर काळजी नका करू. जर तुम्ही कन्फ्युजन मध्ये असाल 1-2 लोकांबद्दल, अशा काही लोकांबद्दल, त्यांची नावं सांगा. माझ्यासोबत अनिरुद्ध आहेत कोऑर्डिनेटर, माझ्यासोबत राहुल पाटील पण कोऑर्डिनेटर्स आहेत, आणि ते टेक्निकली मास्टर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांचा पुन्हा एकदा फॉर्म आपल्याला त्यांना भरण्यासाठी संधी मिळेल. आणि दुसरं ऑप्शन आहे याकरता सुद्धा, की दुसऱ्या मोबाईल मधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता माझ्या हातामध्ये हा स्मार्टफोन आहे, तर मी यातून एकदाच रजिस्ट्रेशन करणार आहे. मला वाटलं की यातून नाही झालं, मला वाटतं माझ्याकडनं काहीतरी मिस्टेक झाली, नाहीच झालं, खरोखर कॉन्फिडन्स आहे, मी काहीच लिहिलं नाही, तर तुम्ही मिसेसच्या मोबाईल मधून रजिस्ट्रेशन करा. ओके, तर तो काय फार मोठा इश्यू होणार नाही, तर ते खूप इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. पर हेड रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. येस, गरजेचं आहे, कारण एक मोबाईल मधून तुम्हाला एक रजिस्ट्रेशन तर होण्यासाठी तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेच. जर घरामध्ये 4 लोक आहेत, येस, घरामध्ये तुम्ही 4 लोक आहात, आणि 4ही लोक जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने मोबाईल मधून कनेक्ट होणार असाल, तर तुम्ही 4ही मोबाईल मधून सेपरेटली रजिस्ट्रेशन करू शकता. पण एकाच मोबाईल मध्ये 4 रजिस्ट्रेशन नाही होणार. लक्षात आलं ना? ठीक आहे सर. ओके. थँक्यू. आपण थांबूयात. एक शेवटचं विचारूया आपण नितीन बहती सर, आता लास्ट. आता यानंतर आपण थांबणार आहोत सर, कारण तुमचाही वेळ आहे. तुम्हाला जास्त वेळ थांबवणं आम्हालाही बरोबर वाटत नाही, कारण तुम्हाला खूप जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही पण म्हणणार आहे की सर, तुम्ही आम्हाला कमी वेळ दिला तरी चालेल, पण ती जबाबदारी लवकर पूर्ण करा. उद्या मला इथं जायचंय सिद्धिपेठला, तर मी तिथून घेणार आहे तुमचं सेशन. सिद्धिपेठ वरून मी लाईव्ह करणार. रिअली थँक्यू सर. मॉर्निंग सर. हा बहेती सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सवेरा सर, डॉक्टर साहब नमस्कार. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला सर, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. बहुत अच्छा सेशन हुआ सर आज का, वंडरफुल सेशन. सर मेरे को एक बात पूछनी थी डॉक्टर साहब को, कि ये जो अंडा है बोल रहे हैं, ये वेज में अपन काउंट होगा या नॉन वेज में, कैसा? ओहो, तुम्ही आता जॉईन झालात का? मग अशी प्रश्न झालेला है हा सेम. नहीं, ये तो उस आदमी का चॉइस है, जिसको उसको वेज में लेना है वेज में लो, नॉन वेज में नॉन वेज में लो. मैं ना वेज ना नॉन वेज, मेरे को जीने के लिए जो मिले, मैं पहले हरी सब्जी मिली तो खा लेता हूँ, अंडा मिला तो अंडा मिल जाता है, तो मेरा ऐसा कुछ नहीं है. तो आप उसमें आप अपना देखो क्या है, व्हाट इज योर रिलीजियस बिलीफ, उस हिसाब से आप ले सकते हो. इट इज नॉट कंपल्सरी दैट आप उसको यू नीड टू चेंज योर फेथ. लेकिन अक्सर कैल्शियम जो होता है ना, कैल्शियम का बहुत अच्छा बेस जो है, क्योंकि अपने आंख के सामने हमको दिखता है कि कैल्शियम हमारे आंख के सामने वो अंडे में गया है, वो हम खा के देखते हैं कि अंडे में गया है, अपने आंखों से देखते छिलके में होल हो गए तो भरोसा होता है क्योंकि अपने सामने हुआ है. तो इसीलिए मैं उसको कैल्शियम सप्लीमेंट बोलता हूँ, क्योंकि उसकी बहुत इन चाइनीज फार्माकोपिया, ट्रेडिशनल चाइनीज मेडिसिन में ये वाला एग का बहुत बड़ा वैल्यू है. इसके साथ वो लोग एक्चुअली ड्राई करके इसका जो उसको अंदर का योक होता है उसको निकाल के वो लोग अपनी सब्जी में डालते हैं एज ए सप्लीमेंट. नमक नहीं यूज करते क्योंकि ये इतना नमकीन हो जाता है कि नमक के तौर पे यूज करते हैं इसको. सब्जी में भी ये नमक घोल के डाल देते हैं ये अंडे को. तो इट इज सो पावरफुल. ओके सर, थँक्यू. थँक्यू. सर्व लोकांनी ज्यांनी प्रयत्नपूर्वक तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या शंका विचारल्यात,
त्यांना देखील आपण अभिनंदन आणि धन्यवाद करूयात. डॉक्टर, खरंच आहे तुमचं पुन्हा एकदा म्हणजे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही जे आज या समाजासाठी आणि या परिवारांसाठी जे करत आहात ना, ते खरंच मी तुम्हाला सांगतो पुढच्या 200 वर्षापर्यंत याचं नाव नक्कीच निघणार आहे. कारण यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये तुमच्याकडे. शून्य ध्यान शिकवणं म्हणजे काय स्वार्थ आहे आपल्याकडे? काहीच नाहीये. पण ती गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटे निर्माण करून देऊ शकते, ही खूप मोठी प्रेरणा, ही ऊर्जेचा सोर्स आहे. आणि तो खऱ्या अर्थाने DXN ला कुठे पण घेऊन जाऊ शकतो. अगदी रिअल आहे. सर्वांना माझं आव्हान आहे, मराठी लोकांना खास करून मराठी बांधवांना आवाहन आहे की आपण आपले सर्व लोक एकत्र करून एका वेगळ्या माहोलमध्ये आणून त्या लोकांना तुम्ही एक मोठा परिवार निर्माण करण्यासाठी एक पाऊल सर्वांनी पुढे घ्या. रजिस्ट्रेशन कोर्स तुम्हाला सर्वांना गुगल फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि वेळेमध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच सर. थँक्यू. येस, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू मित्रांनो. आणि आपण या ठिकाणी सेशन हा वाइंड अप करत आहोत. भेटूयात बरोबर 3 तारखेला. सेशन बरोबर 15 मिनिटं अगोदर जॉईन करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. बरोबर 6:45 वाजता लॉग इन करा. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. बाय 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 बाय.